शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. शंकराचार्यांच्या गुरु अष्टकामध्ये गुरुचं म्हणजेच ब्रह्माचं वर्णन असं केलेलं आहे की सुदृढ शरीर असेल, बलवान शरीर असेल, सुंदर पत्नी किंवा कुटुंब असेल, नातेवाईक असतील, आप्त असतील, आपल्या यशाचा डंका त्रिभुवनात जरी गाजत असेल, वाजत असेल आणि मेरू पर्वताला सुद्धा तुकवेल इतकी संपत्ती जरी त्याच्याजवळ असेल, तरीही ज्यांनी आपल्या गुरुच्या पदाचं सेवन केलेलं नाही, किंबहुना ज्यांनी ब्रह्मतत्वाला स्पर्श केलेला नाही, जो ब्रह्मीभूत झालेला नाही, त्यांनी काय मिळवलं? ततः किम. स्वामीजींच्या आयुष्यामध्ये स्वामीजींचं जीवन ब्रह्मसाक्षात्काराने फार पूर्वीच उजळून गेलेलं होतं. परिव्राजक व्रताच्या सांगतेच्या सुमारासच स्वामीजींना ब्रह्मसाक्षात्कार झालेला होताच, पण ब्रह्मसाक्षात्कारानंतर केवळ दैवी प्रेरणेवर स्वामीजींचं आयुष्य चालू होतं. अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी आपला दिग्विजय प्रस्थापित केल्यानंतर स्वामीजींनी जेव्हा आपल्या मायभूमीकडे परत फिरण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला स्वामीजींना आपल्याकडून होत असणाऱ्या कार्याची नेमकी माहिती निश्चित होती. पुष्कळ वेळा स्वामीजी प्रथम पुरुष एकवचनात बोलायचे आणि बऱ्याच वेळेला ते प्रथम पुरुष एकवचन गाळून बोलायचे. एकाच श्वासामध्ये ते मी जाणार आहे, मी करणार आहे असं म्हणायचे आणि त्याच श्वासामध्ये ठरवणारा मी कोण असंही म्हणायचे. म्हणून स्वामीजींचे बरेचसे निर्णय हे ऐनवेळा घेतलेले निर्णय आहेत. बरोबरच्या लोकांना प्रचंड आश्चर्य वाटलेलं आहे. कोणाला त्यांनी घेतलेल्या निर्णय घेतील अशी कपर्दिकसुद्धा कल्पना नसताना स्वामीजींनी निर्णय घेतलेले आहेत. घेतलेला निर्णय स्वामीजींनी कधीही परत फिरवल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक त्यांनी घेतलेला निर्णय हा दैवी शक्तींनी दिलेला निर्णय होता. स्वामीजींनी आपली यात्रा कोलंबोवरून भारताकडे वळवायची जेव्हा इच्छा व्यक्त केली, तेव्हा माझा सिलोनशी काय संबंध असा विचार स्वामीजींच्या मनामध्ये आला नाही. संतांच्या सहवासासाठी जे असुसलेली असतात त्यांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनुसार दर्शन देण्यासाठी संतांना तिथं जावं लागतं. म्हणून ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या पायाची धूळ झडली त्या ठिकाणी काही पुण्यवान लोकांना त्यांच्या दर्शनाची संधी मिळणार होती. आणि जो विश्वाचा नियंता आहे, असा विश्वाचा नियंतासुद्धा ज्याच्या अधिपत्याखाली काम करतो त्या ब्रह्मस्वरूपामध्ये स्वामीजी लीन असल्यामुळे स्वामीजींच्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये स्वामीजी बरेचसे कार्यक्रम स्वतः ठरवत असत. इतरांनी ठरवलेल्या कार्यक्रमाला कधी मंजुरी देत असत, कधी नामंजुरी देत असत. स्वामीजी कोलंबोला पोचले. आपण पाहिलं, कोलंबोमध्ये प्रचंड मोठं स्वागत झालं आणि कोलंबोला पोचल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये सतत आदर असणारी एकमेव आध्यात्मिक व्यक्ती त्यांच्या गुरुशिवाय म्हणजे गौतम बुद्ध. म्हणून बुद्धांच्या अवशेषांच्या भूमीमध्ये त्यांनी पाय ठेवल्यामुळं इतरांचा विश्वास असो किंवा नसो, पण त्या गौतम बुद्धांचा दात ज्या ठिकाणी आहे आणि त्या गौतम बुद्धांच्या अशोकाच्या मुलगा महेंद्र यांनी पहिल्यांदा जेव्हा बौद्ध भिक्षू पाठवले आणि ते ज्या ठिकाणी पोचले, ज्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाची 2100 वर्ष जुन्या वृक्षाची फांदी रोवण्यात आली होती, तिथं जाण्यामध्ये त्यांना स्वारस्य वाटत होता. स्वामीजीची दैनंदिनी भारतात आल्यानंतर पूर्णपणे बदललेली होती. स्वामीजींना एकांत ही गोष्ट अत्यंत दुष्प्राप्य झालेली होती.
स्वामीजी एकटं असणं हे का अशक्य झालं होतं? त्याचं कारण असं होतं की स्वामीजींना बघण्याची, स्वामीजींना स्पर्श करण्याची, स्वामीजींचं बोलणं ऐकण्याची, स्वामीजी काहीही करत नसले तरी स्वामीजींच्याकडे बघण्याची लोकांची उत्सुकता होती, आवड होती, ओढ होती. आणि गंमत म्हणजे हे सगळं करण्यानी जे हे करत होते त्यांना काहीही भौतिक काही मिळत नव्हतं. भौतिकाच्या पलीकडे जाऊन इथं काहीतरी मला मिळते अशी प्रत्येक व्यक्तीची खात्री होती. त्यामध्ये तळागाळात असणारा अत्यंत गरीब मजूर आणि अत्यंत श्रीमंत ग्रहस्थ, अत्यंत विद्वान लोक, पंडित लोक, मूर्ख लोक, स्त्रिया, पुरुष, बालक, तरुण या सर्वांनाच स्वामीजींचं दर्शन हवं असं वाटत होतं. स्वामीजींनी कोलंबो केलं, कॅन्डीला गेले, बुद्धांचा दात वगैरे बघितल्यानंतर अनुराधापूरला आले, तिथे बोधिवृक्षाचं दर्शन घेतलं. जाफना इथं त्यांची शेवटची सभा आपण झालेली गेल्या वेळेला पाहिलं आणि जाफन्याहून स्वामीजींना आत्ता मात्र आपल्या मायभूमीचे वेध लागलेले दिसतात आणि रामनाथच्या महाराजांशी त्यांचा पत्रव्यवहार झालेलाच होता. 27 जानेवारी ही 1897 ही तारीख सांगून ठेवली त्या रामनाथच्या महाराजांना. त्यानुसार स्वामीजींनी शेवटचं ठिकाण सिलोनमधलं, त्याचं नाव पंबन रोड असं आहे, या पंबन रोडवरून म्हणजे तिथे एक जेटी आहे, त्या बोटीमध्ये बसायचं आणि पाल्कची समुद्रधुनी ज्याला आपण लहानपणापासून भूगोलामध्ये वाचतो किंवा धनुष्कोडी आणि पंबन याच्यामध्ये हा एवढाच भाग आहे जिथं समुद्राचं पाणी श्रीलंका आणि आपल्यामध्ये आहे, जिथे हा सेतू प्रभू रामचंद्रांनी बांधलेला होता. या पंबनवरून स्वामीजींनी बोट घेतली आणि बोटीमध्ये आपल्या सगळ्या युरोपियन लोकांच्या बरोबर वगैरे सोडायला आलेल्या लोकांचा सगळ्यांचा निरोप घेऊन स्वामीजी बोटीमध्ये बसले आणि बोटीमध्ये बसून स्वामीजी भारताच्या किनाऱ्याला लागले. तो किनाऱ्याला लागणारा जो प्रदेश होता तो रामनाथच्या महाराजांच्या अधिपत्याखाली होता. आता प्रश्न असा होता की स्वामीजी बोटीने आले होते तेव्हा स्वामीजींनी पहिल्यांदा भारतीय भूमीवर पाऊल ठेवावं की नाही याबद्दल रामनाथच्या महाराजांनी असं सांगितलं होतं की माझी भेट माझ्या गुरूंशी समुद्रावर झाली पाहिजे आणि माझ्याबरोबर माझ्या गुरूंनी या पवित्र भूमीवर आपलं पहिलं पाऊल टाकलं पाहिजे असं सांगितलं असल्यामुळे स्वामीजींची बोट पोचल्यानंतर दुपारी 3ला बोट पोचली, पण स्वामीजींना 2 तास बोटीवर थांबायला सांगण्यात आलं, कारण बरोबर 5 वाजता रामनाथचे महाराज, भास्कर सेतुपती महाराज स्वतः स्वामीजींना घ्यायला येणार असं सांगितल्यामुळे स्वामीजी थांबले. बरोबर 5 वाजता अत्यंत आकर्षकपणे सजवलेली नौका घेऊन भास्कर सेतुपती महाराज, त्यांचे काही अमात्य, मंत्री, प्रधान, सेवक असे सगळेच्या सगळे स्वामीजींच्या भेटीला बोटीवर भेटण्यासाठी आले. स्वामीजींच्या बोट रामनाथच्या महाराजांच्या बोटीला लागली आणि रामनाथच्या महाराजांनी सगळ्यात पुढे जाऊन आपल्या बोटीवरून, स्वामीजी उठले होते, स्वामीजी भेटण्यासाठी पुढे येत होते, रामनाथचे महाराज असूनसुद्धा बोटीमध्ये पहिल्यांदा गेले, समोर स्वामीजींना नमस्कार केला. तो साष्टांग नमस्कार होता. जेव्हा भास्कर सेतुपतींनी साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर सगळे अमात्य, पंतप्रधान, मंत्री जितके कोणी आले होते त्या सगळ्यांनी स्वामीजींना बोटीमध्ये साष्टांग नमस्कार घातला. आपल्या हाताने धरून स्वामीजींना आपल्या बोटीवर भास्कर सेतुपती घेऊन आले आणि अत्यंत उत्कृष्ट असं एक सिंहासन बनवलं होतं, त्याच्यावर त्यांनी स्वामीजींना विराजमान व्हायला सांगितलं. वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळी वेगळी वर्णनं दिलेली आहेत. कोणाला स्वामीजी सोनेरी त्वचेचे वाटले, काहींनी सोनेरी झळाळी त्यांच्या अंगावर होती असं लिहिलं, काहींना ते सूर्याच्या प्रकाशामध्ये तांबूस रंगाचे दिसले, काहींना ते प्रतिसूर्य वाटले, काहींना ते माणसाच्या वेशामध्ये सिंह चालत चालला आहे असं तर काही लोकांना वाटलं. असे स्वामीजी येऊन विराजमान झाले. विराजमान झालेल्या सिंहासनाच्या खाली भास्कर सेतुपती बसले आणि आपल्या दोन्ही हातांनी स्वामीजींच्या पादुका आपल्या हातामध्ये घेतल्या. इतका मोठा मान रामनाथच्या महाराजांनी स्वामीजींना दिला आणि मग ही बोट हळूहळू पुढे आली आणि भारताच्या किनाऱ्याला लागली.
रामनाथच्या महाराजांच्या बरोबर स्वामीजी भारताच्या किनाऱ्यावर उतरले. जिथं स्वामीजींनी पहिलं पाऊल टाकलं तिथं 40 फूट उंचीचा मनोरा रामनाथच्या महाराजांनी त्या काळी बांधला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की पाश्चिमात्य देशामध्ये आपली धर्माची दिग्विजय पताका फडकवून परत आल्यानंतर स्वामीजींनी इथं पहिलं पाऊल ठेवलं, असं त्यांनी तिथे कसं छोटासा मनोरा बांधला जो आत्ता अस्तित्वात नाही आहे. हे आल्यानंतर रामनाथ तिथे उतरल्यानंतर आता त्यांची राहायची सोय राजविलासामध्ये केलेली होती. स्वामीजी, रामनाथचे महाराज आणि बरोबरचे त्यांचा एंटुराज जेव्हा तिथं उतरले त्यावेळेला तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी स्वामीजींच्या नावाचा जय जयकार झाला. स्वामीजींच्या अंगावर फुलांच्या पाकळ्यांचा बहर करण्यात आला. काही ठिकाणी सुगंधी द्रव्य वृष्टी करण्यात आली आणि अशा तऱ्हेने स्वामीजी चालत साधारण 5-10 पावलं गेली असतील तोपर्यंत अत्यंत सुशोभित अशी बग्गी घोड्याची महाराजांनी स्वामीजींसाठी ठेवली होती. स्वामीजींना त्या बग्गीमध्ये चढायला मदत स्वतः महाराजांनी केली. भास्कर सेतुपती महाराजांच्या मागे त्यांचे भाऊ आणि अमात्य या दोघांनी मिळून स्वामीजींना बग्गीवर बसायला मदत केली आणि मग ती घोड्याची बग्गी 2 शुभ्र घोडे समोर राजाचे असणारा रेटिन्यू म्हणजे राजाबरोबर असणारे जे कोणी होते ते सगळे पुढे आणि मागे चालायला लागले. त्या बगीच्या मागच्या बाजूला जितकी लोक त्यांना पाहायला आणि रिसीव्ह करायला आले होते ते सगळेच्या सगळे त्याच्या मागून चालायला लागले आणि असं साधारण 3 किलोमीटर गेल्यानंतर स्वामींचं राहण्याचं जे ठिकाण आहे तिथंपर्यंत स्वामी पोचले. आता तिथे स्वामीजी पोचल्यानंतर आता स्वामीजींना विश्रांती मिळणार असं सगळ्या युरोपियन त्यांच्या मित्रांना वाटत होतं, पण परिस्थिती तशी नव्हती. जिथं उतरणार तिथे त्या घराच्या त्या राजप्रासादाच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा पंडाल उभा केला होता. स्वामीजींना पहिल्यांदा त्या पंडालावर चढावं लागलं. तिथं चढायला लागल्यानंतर स्वामीजी आले म्हणून रामनाथच्या महाराजांनी एक छोटंसं भाषण केलं. नागलिंगम म्हणून बरोबर जे आले होते त्यांच्या हस्ते स्वामीजींना एक पब्लिक ॲड्रेस म्हणजे संपूर्ण रामनाथच्या लोकांच्या वतीने स्वामीजींचे आभार मानण्यात आले आणि मग साहजिकच स्वामीजींना 2 शब्द बोलायची विनंती केली. हे 2 शब्द ऐकण्यासाठी आत्तापर्यंत सगळ्यांचे कान आसुसले होते. स्वामीजींनी बोलायला सुरुवात केलं आणि मग प्रत्येकाच्या लक्षात आलं की अख्खी अमेरिका ज्यांनी ढवळून टाकली ती वाणी ही आहे. एक शब्दागणिक ऐकणारा एक श्रोता खिळून उभा होता. आपण काहीतरी ऐकतोय ते अमृत तुल्य आहे असं सगळ्यांना वाटत होतं. तेवढ्यात भाषण संपलं. सगळ्यांनी पाहिलं, जवळजवळ अर्धा तास निघून गेला होता. आता स्वामीजी इथून जाणार आणि याच्यानंतर कधी ऐकायला मिळणार याची हुरहुर प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी लागत होती. नाईलाजानं स्वामीजी खाली उतरले आणि स्वामीजी तिथल्या राजप्रसादामध्ये विश्रांतीसाठी म्हणून गेले. राजप्रसादामध्ये विश्रांतीसाठी गेल्यानंतर रामनाथचे महाराज आपल्या राजधानी, रामनाथ म्हणजे रामनाथपुरम ही राजधानी त्यांची. रामनाथ हे स्टेटचं नाव, रामनाथपुरम ही राजधानी. या रामनाथपुरममध्ये रामेश्वरम आहे. या प्रासादामधून स्वामीजींनी विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजी रामेश्वरच्या दर्शनाला बाहेर पडले. याच मंदिरामध्ये 4 वर्षापूर्वी कोणीही ओळखत नसणारे स्वामीजी दुपारच्या उन्हामध्ये आपलं समुद्र स्नान करून रामचंद्रांची आठवण करत करत शिवलिंगाची पूजा त्यांनी केली होती. त्याच रामेश्वरामध्ये आता स्वामीजी येणार म्हणून स्वामीजींच्या राहण्याच्या ठिकाणापासून रामेश्वरच्या सगळ्या महंत मंडळींनी एखाद्या शंकराचार्यांचा जसा सत्कार करावा अशा पद्धतीने स्वामीजींना त्यांच्या निवासस्थानापासून रामेश्वरमच्या मंदिरापर्यंत आणलं. या मंदिरापर्यंत आणण्यामध्ये परत जी घोडागाडी देण्यात आली होती, जी बग्गी देण्यात आली होती, ती बग्गी परत रामनाथच्या महाराजांचीच होती. या प्रवासामध्ये जेव्हा रामनाथचे महाराजसुद्धा आले तेव्हा त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही. त्यांनी एक अशा प्रकारचा प्रघात सुरू केला आणि तो नंतर प्रघातच झाला. अर्ध एक साधारण अंतर गेलं असेल नसेल तोपर्यंत रामनाथचे महाराज म्हणाले, थांबा. आपल्या सेवकांना बोलवलं आणि सांगितलं, ही दोन्ही घोडी काढून टाक. ते दोघेही बघायला लागले, महाराज घोडं काढून टाकलं तर कसं जाणार आहे? ते म्हणाले, नाही, हा रथ इथून पुढे मी ओढणार आहे.
रामनाथच्या महाराजांनी घोड्यांच्या जागी स्वतःला प्रस्थापित केला. भास्कर सेतुपती एका बाजूला आले म्हटल्यानंतर त्यांचे बंधुराज दुसऱ्या ठिकाणी आले. राजा आणि राजाचा भाऊ स्वामीजींची बग्गी किंवा घोडागाडी ओढतोय म्हटल्यानंतर एक वेगळीच अहमहिका चालू झाली. पालखीचं दर्शन घेण्यासाठी तुकाराम ज्ञानेश्वरांचे कशी लोक धावतात तशी लोक स्वामीजींची पालखी आपल्याला ओढायला मिळावी एवढं पुण्य आपल्या पदरात पडावं म्हणून सगळे धावायला लागले. परिणाम असा झाला की महंत आपली ड्युटी सोडून महंतसुद्धा त्यात लागले. असं करत करत काही लोक त्यात नाराज झाली, कारण तेवढ्या अंतरामध्ये सगळ्यांना संधी मिळणं शक्य नव्हतं. स्वामीजी रामेश्वरच्या मंदिरापर्यंत पोहोचले. रामेश्वराच्या मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या बाहेर गोपुराच्या तिथे मंदिराची जितकी वाजंत्री होती ती सगळी बाहेर आली. एका बाजूला नादस्वरम, एका बाजूला पखवाज, एका बाजूला संकीर्तन, अशा संपूर्ण सोहळ्यामध्ये स्वामीजींच्या पदकमलावरून पाणी घालण्यात आलं. रामेश्वर या मंदिरामध्ये शिवलिंगाचं प्रतिष्ठापन आहे आणि शिवाच्या भेटीला शिव आलेला आहे. या सगळ्या प्रकारामध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये स्वामीजींची प्रतिमा वेगळीच होती. आपण ज्यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतो त्या स्वामी विवेकानंदा संपूर्ण दक्षिण भारत संबंध मूर्ती या देवाच्या नावाने ओळखत होता. हे संबंध मूर्ती कोण, तर हे शिवाचे अवतार होते. आणि सगळ्यांची खात्री अशी होती, का माहिती नाही, कशामुळे माहिती नाही, पण संपूर्ण दक्षिण भारतामध्ये जोपर्यंत स्वामीजी होते तोपर्यंत प्रत्येकाला असं वाटायचं की हे संबंध मूर्ती पुन्हा जिवंत होऊन अवतार स्वरूपामध्ये आलेले आहेत. म्हणून बऱ्याच वेळा स्वामीजींच्या मिरवणुकीमध्ये संबंध मूर्ती महाराज की जय असा सुद्धा उद्घोष व्हायचा. स्वामीजी रामेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, बरोबर मिस्टर अँड मिसेस सेवियर होते, गुडविन बरोबर होता, निरंजनानंद स्वामी बरोबर होते आणि अखंडानंद स्वामी बरोबर होते. हे त्यांचे 5 जवळची लोक बरोबर होते, बाकीचे होतेच होते. स्वामीजींना संपूर्ण मंदिर फिरून दाखवण्यात आला. सहस्त्र द्वीप म्हणून जो 1000 खांबांचा जो गॅलरी आहे ती त्यांना दाखवण्यात आली. युरोपियन लोकांना त्याचं बरंचसं आश्चर्य वाटलं. मूर्तीची पूजा करताना स्वामीजी दर्शनाला जेव्हा गेले तेव्हा सगळे महंत आणि मुख्य महंतसुद्धा फक्त उभा राहिलेले होते. कारण दर्शन देण्यासाठी, देवाच्या दर्शनाची व्यवस्था लावण्यासाठी महंताची व्यवस्था असते. प्रश्न इथं असा आहे की देव देवाच्या दर्शनाला आलेला आहे, महंताचं त्याच्यामध्ये काही काम असू शकत नाही याची महंतांना कल्पना आली. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वापुढे बऱ्याच कमी लोकांना समोर येण्याचं धाडस होत असे. स्वामीजी करत काहीच नसत, बोलत काहीच नसत. सदानंद महाराजांनी तर असं लिहून ठेवलं आहे की स्वामीजींच्या डोळ्यात डोळे घालणारा जर कोणी असेल तर त्याचे आपण पाय धरावेत, इतकं स्वामीजींच्या डोळ्यामध्ये तेज होतं. आणि स्वामीजींची नजर अशी होती की ती ज्या वेळेला फिरत असायची त्यावेळेला फक्त ते व्यक्तीचं दर्शन नसायचं, ती अख्खी व्यक्ती जशीच्या तशी पूर्णपणे स्वामीजी पृथक्करण करून बाहेर काढत असत. आणि हे सगळं होत असताना ही नजर जी होती ती कोणत्याही अहंकारयुक्त नजर नव्हती. कारण ज्या माणसाचा अहंकार संपलेला आहे, म्हणजे ते बघणं ईश्वराचं बघणं होतं, ते चालणं ईश्वराचं होतं, ते बोलणं ईश्वराचं होतं आणि याचा पदोपदी प्रत्यय येत होता. एका बाजूला इतकं कौतुक चाललं होतं, इतके सत्कार चालले होते, कपर्दिकसुद्धा फरक स्वामीजींच्या वैयक्तिक वागण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये पडला नव्हता. ते अतिनम्रही झालेले नव्हते, कारण कुठेतरी माझ्यावर सत्काराचा थोडा तरी विचारांवर परिणाम होते असं कुठेच त्यांच्या वागण्यामध्ये दिसत नव्हतं. सगळे निघून गेल्यानंतर जेव्हा ते आपल्या जवळच्या 5 लोकांशी बोलत असायचे त्यावेळेला ते जसे होते तसेच ते 1000 लोकांशी बोलताना पण होते. मी हे सगळं इतकं विस्ताराने सांगतोय कारण स्थितप्रज्ञेची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. स्थितप्रज्ञाची ही लक्षणं आहेत. इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये मेरी हेलला एक पत्र, स्वामीजींनी अजूनही आपल्या बहिणींशी संबंध चालू ठेवला होता. मेरी हेलला एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं लिहिलं की माझ्या इन माय लाईफ आय एम ॲट द पीक ऑफ माय डेस्टिनी. मी जिकडे नजर वळवीन तिकडे हजारो लोक माझं स्वागत करायला तयार आहे. आय एम ॲट पीक ऑफ माय डेस्टिनी बट शॅल आय टेल यू द ट्रूथ मेरी.
माय माइंड इज ॲब्सॉर्ब्ड इन द पीस ऑलवेज अँड इट इज इनवर्ड. म्हणजे स्वामीजींची अवस्था द्वंद्वातीत होती हे आपल्याला इथं कळतं. रामेश्वरमचं दर्शन घेतलं आणि रामेश्वरमच्या दर्शन घेतल्यानंतर रामनाथपुरम म्हणजे राजधानी जिथे सेतुपती महाराज होते तिकडे जायचं तर नक्की झालं. रामेश्वरमचं दर्शन झाल्यानंतर हा प्रवास परत बोटीने झाला. छोटाशीच बोटीचा प्रवास होता. तेवढा प्रवास केला आणि स्वामीजी तिथे आले. स्वामीजी जेव्हा रामनदला पोचले तेव्हा रामनदच्या महाराजांनी परत सांगून ठेवलं होतं की ज्या तळ्याच्या काठी भेट होईल तिथे मी स्वागताला हजर असेन. भास्कर सेतुपती परत तिथं आले. महाराजांना स्वामीजींना बरोबर घेतलं आणि स्वामीजींच्या बरोबर जाऊन शंकर प्रासाद नावाचा एक प्रासाद होता, राजांचाच होता, तिथे स्वामीजींना ठेवलं. स्वामीजी जवळजवळ 15 जानेवारीला जेव्हा पोचले कोलंबोला तेव्हापासून आता जवळजवळ 26 जानेवारीला झोप झालेली नव्हती. रोमारोलांनी लिहून ठेवलं आहे की ज्या पद्धतीची शक्ती स्वामीजींनी या काळामध्ये दाखवलेली आहे हे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. स्वतः स्वामीजींनी ओलीबुलला एक पत्र लिहिलं, त्यामध्ये असं लिहिलं आहे की ओली अगर मी असाच जर 6 महिने राहिलो ना तर मी या जगातून निघून जाईन. इतका माझ्या प्रकृतीवर अन्याय होतो आहे. लोकांना स्वामीजींच्या प्रकृतीकडे लोकांचं लक्षच नव्हतं आणि या सगळ्याचं कारण एक, स्वामीजींना विश्रांतीचा वेळ मिळत नसे आणि मग इथे विश्रांती मिळणार असं वाटत होतं. तोपर्यंत महाराजांचा निरोप आला. दरबार हॉलमध्ये सगळे थांबलेले आहेत. कारण इकडे दरबार हॉलमध्ये स्वामीजी महाराजांनी आपल्या सगळ्या सरदारांना बोलवून ठेवलं होतं की माझे गुरु येलेत आणि गुरूंचं दर्शन घ्यायला या. राजाचा हुकूम म्हटल्यानंतर सगळेच तिथं अगोदर येऊन थांबलेले होते. म्हणून या शंकर प्रासादामध्ये स्वामीजी थोडंसं हातपाय धुतले असतील तोपर्यंत स्वामीजींना परत बघीत बसावं लागलं, परत दरबार हॉलमध्ये यावं लागलं. दरबार हॉलमध्ये आल्यानंतर स्वामीजींचं पहिल्यांदा स्वागत केलं आणि या स्वागतामध्ये राजांचा जो भास्कर सेतुपतींचा जो भाऊ होता दिनकर सेतुपती यांनी पहिल्यांदा वाचून तो संदेश सांगितला की स्वामीजींच्या येण्याने आम्हाला किती आनंद झाला वगैरे वगैरे. आणि हे सगळं झाल्यानंतर रामनाथचे महाराज उठले आणि त्यांनी सांगितलं की एक छोटीशी भेट मी माझ्या गुरूंना देतो. असं म्हणून त्यांनी साधारण 3-1 फूट लांबीची अत्यंत सुबक अशी केलेली लाकडाची एक पेटी होती, ती स्वामीजींना दिली. त्यामुळे स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, त्यांना म्हटलं एक पेटी दिली आहे, थोडंसं सुबक काम केलेली. पहिली गोष्ट म्हणजे स्वामीजींना कळे ना हे घेऊन कुठे जाऊ. त्यामुळे ती पेटी ठेवल्यानंतर राजा स्वतःच म्हणाला स्वामीजी उघडायचे ते. असं म्हटल्यानंतर मग या दिनकर सेतुपतीने ती उघडली. ती पूर्ण सोन्यानं भरलेली होती. असं सोन्याने भरलेली पेटी. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेला प्रसंग काय तो आपण ऐकलेला आहे. हा प्रसंग समोर आलेला आहे आणि आपण मागेही पाहिलं. कोरा चेक देऊन म्हैसूरच्या वाडियार राजाने जेव्हा स्वामीजींना पाठवलं होतं तेव्हा स्वामीजींनी एक चिरूट विकत घेतला होता. आता इथं प्रश्न असा होता की याचं करायचं काय, म्हणून स्वामीजी भेट म्हणून त्याला स्पर्श केला आणि ते परत देऊन टाकलं. स्वामीजींना सगळ्यांनी विनंती केली की स्वामीजी तुम्ही 2 शब्द बोलावेत. स्वामीजींनी तिथं छोटंसं भाषण केलं आणि तिथेच त्या राजाला राजर्षी अशी पदवी दिली. भारतामध्ये राजा हा राजा नाही, तो राजा आणि ऋषी दोन्ही असावं लागतं. म्हणून जो राजा ऋषीसारखा राहतो, स्वामीजींनी छोटंसं भाषण केलं की ज्याच्याकडे क्षत्रियत्वाने स्वधर्म स्वभावाने क्षत्रियत्व आल्याने नेतृत्व येतं, त्या नेतृत्वामध्ये त्याच्याकडे जर ऋषित्व असेल तर ते नेतृत्व अबाधित राहू शकतं, त्याचा अनेक पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. नव्हे तेच क्षत्रियाचं काम आहे आणि असं काम रामनाथचे महाराज करतात. आणि मग त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली की राजाचं काम म्हणजे या राज्यामध्ये असणारा गरीबात गरीब जो आहे त्याला जर 2 दिवसच्या खाण्याची ददात पडत असेल तर मग राजाचं काम पूर्ण झालं असं मला वाटत नाही. दानामध्ये उत्कृष्ट दान जर कोणतं असेल तर ते दान म्हणजे आत्मज्ञानाचं दान आहे, ते केवळ गुरु करू शकतो. त्याच्यानंतर विद्यादान आहे, ते केवळ शिक्षक करू शकतो. त्याच्यानंतरचं देहदान आहे,
ते केवळ देहधारी करू शकतो. आणि त्याच्यापेक्षा खाली पण दानामधलं पहिलं जर काय असेल तर अन्नदान आहे. त्यामुळं आपल्याला सहज करता येण्यासारखं पण दानाचं पुण्य मिळवून देणारी अशी जर कोणती गोष्ट असेल ते म्हणजे अन्नदान आहे. इतक्या प्रभावाने स्वामीजी बोलले, राजा स्वतः आतून हलून गेला. 17 जानेवारीच्या आसपास हे भाषण झालं. 18 जानेवारीला राजाने कैक हजार लोकांना अन्नछत्र घातलं केवळ या भाषणापोटी. इतका महाराजांच्या स्वामीजींच्या शब्दाचा प्रभाव होता. हे सगळं झालं आणि एक छोटीशी विनंती रामनाथच्या महाराजांनी केली की महाराज माझ्याकडे एक नवीन मशीन आलं आहे. स्वामीजींना सगळंच माहिती होतं सायन्समधलं वगैरे, म्हणून त्यांनी विचारतो म्हणाला महाराज माझ्याकडे फोनोग्राम आलेला आहे, तेव्हा तुमचा आवाज रेकॉर्ड करू का. स्वामीजींच्या आयुष्यामधली 2च रेकॉर्डिंग, एक आपण पहिल्यांदा पाहिलं जे अस्तित्वात नाही, हेही अस्तित्वात नाही आहे. पण इथं विषय कोणता होता तो मात्र आपल्याला माहिती आहे. स्वतः रामनाथच्या महाराजांनी सांगितलं भास्कर सेतुपतींनी, महाराज स्वामीजी आपण शक्ती या विषयावर बोलावं, कारण तुमच्याकडं पाहिलं ना की शक्तीशिवाय दुसरं काही मला दिसत नाही. आणि मग महाराजांनी त्यावेळेला स्वामीजींनी एक 5 मिनिटासाठी शक्ती या विषयावर भाषण दिलं. ते रेकॉर्ड केलं गेलं. ते रेकॉर्ड कुठे आहे ते आजपर्यंत माहिती नाही. हे 2च स्वामीजींचे आवाज रेकॉर्ड करण्याचे झालेले प्रयत्न. त्याच्यानंतर कधी तो प्रयत्न झाला नाही. इतकं झाल्यानंतर तिथे स्वामीजी जेव्हा तिथे राहिले आणि मग आता स्वामीजींनी सांगितलं की मला आता निघावं लागेल. रामनद नंतर पुढचा प्रवास असा होता की मद्रासकडं पोचायचं होता. मद्रासमध्ये हालचाल वेगळीच चालू होती. गमतीचा भाग आहे, एक बंगाली संन्यासी, पण त्याचा बहुतेक त्यांचा जो परिव्राजक काल गेला आहे त्यातला सगळ्यात चांगला परिव्राजक काल हा मद्रासमध्ये गेलेला आहे. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे माझे मद्रासचे तरुण जे करू शकतील तर भारतातला दुसरा कुठला तरुण करू शकणार नाही. किंबहुना महाराजांचा स्वामीजींचा बंगाल्यांवर तितका विश्वासच नव्हता. त्यांना ते नेहमी आळशी असं म्हणत असत. आणि केवळ हेवे दावे काढणारे, नुस्क काढणारे, कुठेतरी काहीतरी असं चूक काढणारे, अशा प्रकारची लोक बंगाली आहेत असं स्वामीजी म्हणून त्याचा त्यांना अनुभव पण आला. नुसताच अनुभव आला नाही तर नंतर आत्ताच या वेळेला जेव्हा ते कलकत्त्याला गेले पुढे तिथेसुद्धा तो अनुभव आला. पण मद्रासमध्ये असं काही नव्हतं. याच ठिकाणी स्वामीजी 4 वर्षापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा काही तरुण मद्रासच्या लोकांनी स्वामीजींच्या अमेरिकेला जाण्याच्या तयारीसाठी पैसे गोळा केले होते. याच मद्रासमध्ये स्वामीजींसाठी जीव टाकणारे, गुरुबंधू नव्हे पण जीव टाकणारी अशी त्यांचे भक्त होते. आलासिंगा पेरुमल होता. या आलासिंगा पेरुमलांची गोष्ट अशी आहे, भयंकर स्ट्रिक्ट माणूस, कर्मठ आणि शैव. नाकाच्या बुडक्यापासून 3 मोठे पट्टे ओढून वरच्या बाजूला मद्रासी प्रकारची पगडी घालणारा माणूस. जोसेफाईन मॅक्लिओडनी लिहून ठेवलं की ही इज द फनीएस्ट डिसायपल ऑफ स्वामी विवेकानंद. अत्यंत काळे, अत्यंत बुटके आणि अशा प्रकारचे. पण स्वामीजींनी लिहिलेलं एक वाक्य त्यांच्याबद्दल, असा भक्त मिळणार नाही. असे आलासिंगा पेरुमल स्वामीजींच्याबद्दल किती भक्ती होती किंवा त्यांची हे सांगण्यासारखं आहे. आपण पाहिलं स्वामीजींच्याकडचे पैसे संपत आले होते. 166 पाऊंड होते. आपण बघितलं होतं जेव्हा अमेरिकेत होतं त्यावेळेला. जेव्हा ती संख्या 50च्या आसपास यायला लागली 50 पाऊंडावर, तेव्हा स्वामीजींना कळालं की आता काय फारसं काय आपलं इथं टिकावं लागणार नाही. त्यामुळं स्टार्विंग सेंड मनी इमिजिएटली नावाचा एक टेलिग्राम पाठवला होता. तो या आलासिंगा पेरुमलला पाठवला होता. त्यानं त्या काळामध्ये आपल्या पत्नीचे सगळे दागिने विकून आणि बाहेरच्या लोकांकडून भीक मागून 100 रुपये गोळा करून स्वामीजींना पाठवले होते. असा हा आलासिंगा पेरुमल. याच आलासिंगा पेरुमलाबरोबर त्यांच्याकडे सिंगारवेलू मुदलियार म्हणून होते. त्यांना स्वामीजी किडी म्हणत असत. किडी तामिळ भाषेमध्ये किडी म्हणजे पक्षी. कारण हा माणूस इतकं कमी खात असायचा आणि मोजून खात असायचा आणि सोवळं होतं त्याचं बरंचसं. आणि याचा परमेश्वरावर अजिबात विश्वास नव्हता. हा नास्तिक माणूस होता. आणि तो जेव्हा स्वामीजींना भेटला तेव्हा तो अत्यंत नास्तिक म्हणून भेटला. पण इतक्या लवकर तो विश्वास परमेश्वरावर ठेवायला लागला की आलासिंगा पेरुमलांनी आणि सुब्रमण्यम अय्यरनी दोघांनी असं एक वाक्य काढलं होतं की किडी केम अँड किडी वॉज कॉन्कर्ड. ही केम, ही सॉ, ही कॉन्कर्ड असं क्रॉमवेलचं वाक्य आहे. ते वाक्य या किडीसाठी वापरत असेल. सिंगारवेलू मुदलियार. तिसरे होते डॉक्टर नरसिम्हाचार्य. हे होते फिजिशियन म्हणजे डॉक्टर होते.
पण हे नंतर स्वामीजींच्या इतक्या जवळ आले की स्वामीजी अमेरिकेत असताना स्वामीजींनी पहिलं सुरू केलेलं जे वृत्तपत्र होतं ब्रह्मवादी नावाचं, या ब्रह्मवादीच्या उपसंपादकपदी हे सिंगारवेलू मुदलियार, नरसिंहाचार्य आणि आलासिंगा पेरुमल तिघं मिळून हे चालवत असत. त्याच्यासाठी स्वामीजी तिकडून पैसे पाठवत असत. 1914पर्यंत हे चाललं आणि नंतर मग हे प्रबुद्ध भारत नावाचं जे आपण आता पाहतो ते नंतर सुरू झालं. प्रबुद्ध भारत हे पहिलं वृत्तपत्र नाही आहे. पहिलं वृत्तपत्र स्वामीजींचं हे ब्रह्मवादी. इथेच ट्रिप्लिकेन लिटररी सोसायटी नावाची एक सोसायटी होती. काही नवीन नवीन साहित्य, चांगलं साहित्य वाचावं अशा पद्धतीने याच्यामध्ये सगळी तरुण मंडळी मद्रासची जी होती ती सगळीच्या सगळी स्वामीजींच्याकडे जेव्हा परिव्राजक व्रतामध्ये आले तेव्हा आकर्षित झालेली होती. कारण चिरूट ओढणारा, मांस मच्छी खाणारा, पण असा एकही विषय नाही की ज्या बाबतीत ज्याला ज्ञान नाही, असा एक विचित्र संन्यासी त्यांनी पाहिलेला होता. आणि तो वयाने त्यांच्यासारखाच होता. म्हणून तरुण, आकर्षक आणि रिबेलियस, क्रांतिकारी असे त्यांना वाटायचे. ही सगळी मंडळी जी होती ती त्यांच्या प्रत्येक बातमीवर नजर ठेवून होते. जेव्हा तिकडून बातमी कळाली की स्वामीजी परत आलेत, मद्रासमध्ये बातम्यांना ऊत आला होता. द हिंदू नावाचं आत्ताचं जे वृत्तपत्र आहे ते त्यावेळेला पण होतं, आणि मद्रास मेल नावाचं आणखी एक वृत्तपत्र होतं. या दोन्ही वृत्तपत्रामध्ये बातमी येत होती स्वामीजी येणार आहेत. काही खोट्या बातम्या यायला पण सुरुवात झाल्या. स्वामीजी 1 महिना राहणार आहेत. अजून स्वामीजींशी बोलणंच झालेलं नव्हतं. गमतीचा भाग म्हणजे युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशनसाठी बाकीच्या छोट्या छोट्या शहरातून लोक मद्रासला यायचे. त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी परीक्षा झाल्यानंतर आपला मुक्काम वाढवला स्वामीजी येणार आहेत म्हणून. तरुण वर्गामध्ये प्रचंड उत्साह होता की स्वामीजी येणार आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. ज्या काळामध्ये कम्युनिकेशन किंवा संसाधन कुठलंही उपलब्ध नव्हतं त्या काळामध्ये स्वामीजींनी काय केलं, कुठे केलं, स्वामीजी कोण आहेत हे कसं पसरलं हे कळत नाही. एक छोटंसं उदाहरण म्हणजे जेव्हा स्वामीजी मद्रासमध्ये आले होते तेव्हा कोळी लोकांची जी वस्ती समुद्राच्या किनारी होती तिथंसुद्धा दिवाळीचे दिवे लावलेले होते. आणि हे दिवाळीचे दिवे का लावलेत म्हणून जेव्हा एखाद्याने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती नाही स्वामीजी आलेत ते. इतकं स्वामीजींच्या स्वागतासाठी सगळे तयार होते. पत्रव्यवहार चालूच होता. स्वामीजी आता रामनच सोडलं स्वामीजीने आणि म्हणाले मी आता कुंभकोणमला जाईन. कारण वाटेतल्या सगळी जितकी स्टेशन्स होते त्या सगळ्या स्टेशनची निमंत्रण येत होती. आता गंमत अशी झाली की स्वामीजी कसे येणार आहेत. बाय रोड म्हटलं की रस्त्यावर जाऊन उभं राहायचं, बाय ट्रेन म्हटलं की जवळचं स्टेशन कुठे तिथे जाऊन उभं राहायचं. कारण कमीत कमी कंपार्टमेंटमधून सुद्धा स्वामीजींचा चेहरा दिसावा. हे सगळं असं चाललं असताना रामनाथच्या महाराजांनी त्यांना निरोप दिला, आपलं वाहन दिलं आणि तिथून भगिनी स्वामीजी पहिल्यांदा बाहेर पडले. ते तिथून निघाले, ते कुंभकोणमला यायला निघाले. आता कुंभकोणमला येण्यासाठी पहिल्यांदा त्यांना परमागुडी किंवा परमकुडी या गावी जावं लागलं. तिथल्या लोकांनी सांगितलं की नाही, परमकुडी म्हणजे तुम्ही बाय रोड असाल तर पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला 1 दिवस थांबावं लागेल. ठरल्याप्रमाणे स्वामीजी परमकुडीला पोहोचणार म्हटल्यानंतर अगोदर 1-2 तास हे सगळीकडेच असायचं. 1-2 तास तिथं गर्दी झालेली. स्वामीजी आले म्हणून सगळे त्यांच्याकडे गेले. स्वामीजी कोणी त्यांच्या त्या अंगरख्याला हात लावतोय, नमस्कार करतोय. कोणी स्वामीजींनी जिथं पाय ठेवला तिथली धूळ आपल्या कपाळाला लावतोय, कोण ती भरून घेतोय. अशी परिस्थिती झाली. कोण नुसता बघतच बसला आहे. बऱ्याचशा बायकांनी तरी म्हणजे उभ्याच दर्शन घेतलेलं आहे. कारण तेवढ्या गर्दीमध्ये वाकून दर्शन घेणं बायकांना शक्य नव्हतं, कारण गराडा पडलेला होता सगळा. असं सगळं चालल्यामुळे तिथे स्वामीजी बोलणार म्हटल्यानंतर सगळे थांबले. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, स्वामीजी फक्त वेदांत बोलत. स्वामीजी कोणत्याही प्रकारचा पुराण, कोणत्याही प्रकारची गोष्ट असं काही सांगत नसेल. असं असूनसुद्धा असं कसं झालं हे माहिती नाही, पण सामान्यातला सामान्य माणूस वेदांत ऐकण्यासाठी उत्साहाने थांबलेला असायचा आणि कान तृप्त झाल्यासारखा तिथून निघून जायचा. हे परमाकुडीला त्यांचं भाषण झालं आणि परमाकुडीपासून त्या भाषणामध्ये त्यांनी फार एक सुंदर महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, आपल्या समाजाचा 1/5 भाग मुस्लिम झाला तरीसुद्धा आम्हाला अजून काही कळालेलं नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की जो भाग मुस्लिम झाला तो इच्छेने झाला?
तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यावर जरी जुलूम जबरदस्ती झाली असती तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा धर्म सोडला नसता, पण त्यांना त्या निर्वाणीच्या काळामध्ये धर्म सोडावासा वाटला. याचं कारण तुम्ही त्याला धर्मात कधी स्थान दिलंच नव्हतं. हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर ते संकुचित विचारांचे लोक, जे स्वतःला ब्राह्मण किंवा स्वतःला उच्च जातीचं समजून या सगळ्या जातींना दूर करतात. आणि म्हणून मग स्वामीजीने एक शब्द काढला, यू आर ऑल नो टचिस्ट. स्पर्श करायचा नाही. तुमचा धर्म हा केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित आहे. त्यांनी इथं हात लावायचा नाही. शिवाशिव जेवण करणे न करणे यातच तुमचा धर्म अडकलेला आहे. जोपर्यंत हिंदू धर्माला अशा प्रकारची जखड पडेल तोपर्यंत हिंदू धर्म विकसित पावणार नाही. आणि खरा हिंदू धर्म याच्यापासून मैलोगंती दूर आहे असं त्या परमागुडीच्या भाषणामध्ये स्वामीजींनी सांगितलं. आणि म्हणून मग तिथून ते निघाले. परमागुडीहून ते मनमदुराई या ठिकाणी निघाले. परमागुडी रामनाथवरून निघाले, परमागुडीला आले. परमागुडी आणि मदुराईच्या मध्येही मनमदुराई पडतं. इथं मनमदुराईला आल्यानंतर परत स्वामीजींना थांबवण्यात आलं. आणि मनमदुराईच्या तिथे आल्यानंतर स्वामीजींनी तिथे एका ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या कोठी ती जी जागा दिली होती, जो वाडा दिला होता राहायला, तो सुद्धा महाराजांचाच होता. आणि मग महाराज तिथून मदुराईला आले. मदुराईला आल्यानंतर मदुराईला मीनाक्षी मंदिर स्वामीजींना पाहायचं होतं. किंबहुना सगळ्यांनी सांगितले की स्वामीजी आपले पाय मीनाक्षी मंदिराला लागले पाहिजेत. त्यामुळं स्वामीजी तिथं आले. आता मीनाक्षी मंदिराचा जवळजवळ 400-500 वर्षाचा इतिहास होता. त्या काळामध्ये मीनाक्षी मंदिरातले सगळे महंत आले. श्रीमंत देवस्थान होतं ते. हत्ती बाहेर काढण्यात आले, उंट बाहेर काढण्यात आले, घोडी बाहेर काढण्यात आली, ती सजवण्यात आली. आणि स्वामीजी जिथं राहत होते तिथून स्वामीजींना त्यांच्या बगीच्या पुढे हत्ती, घोडे, उंट, त्याच्यानंतर संकीर्तन करण्यासाठी वाद्य, हे सगळं घेऊन स्वामीजी मीनाक्षीच्या मंदिरामध्ये आले. स्वतः महंतांनी, स्वतः आतल्या सगळ्या पुजाऱ्यांनी स्वामीजींना पूर्ण मंदिर दाखवलं. आणि या मंदिराबरोबरच आणखी काय दाखवलं असेल तर त्यांचा खजिना दाखवला. रामेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा स्वामीजींना जो खजाना आहे तो संपूर्ण दाखवण्यात आला. हा अधिकार फार थोड्या लोकांना त्या काळी दिला जात असे. अजूनसुद्धा तो सगळ्यांना मिळत नाही. त्या काळी तर तो निश्चितच मिळत नसे. पण स्वामीजी हे जगद्गुरू असल्यामुळं मीनाक्षी मंदिराचा संपूर्ण खजिना दाखवण्यात आला. मिस्टर आणि मिसेस सेवियरना हे भयंकर आश्चर्य वाटलं. इतके लोक गरीब असणाऱ्या या जगामध्ये या मंदिरं इतकी श्रीमंत आहेत. आणि असं आश्चर्य वाटत होतंच तोपर्यंत महंत, जे मुख्य महंत होते ते पुढे आले आणि म्हणाले, स्वामीजी एक विशेष गोष्ट आम्हाला दाखवायची आहे. स्वामीजींनी विचारलं काय आहे. ते म्हणाले तुम्हाला गजमोती दाखवायचं आहे. अजूनही तो मोती मीनाक्षीच्या मंदिरामध्ये आहे. तो मोती मुठीत बसत नाही. इतक्या आकाराचा तो जगातला सगळ्यात मोठा मोती आहे. त्याला गजमोती असं म्हणतात. तो मीनाक्षीच्या मंदिराला त्या काळच्या राजांनी दान केलेला आहे आणि अजूनही तो तसाच आहे. तो महाराजांना दाखवण्यात आला. स्वामीजींनी तेही पाहिलं. अशा पद्धतीनं मीनाक्षी मंदिराचं सगळं दर्शन घेतल्यानंतर स्वामीजी पुढे निघाले. त्या दिवशी संध्याकाळी मदुराईमध्ये नेटिव्ह कॉलेज म्हणून तिथे जे कॉलेज होते तिथं 5 वाजता स्वामीजींची सभा ठेवण्यात आली. गंमत अशी असायची, स्वामीजी आल्यानंतर स्वागताला लोक असायचे. स्वामीजी तिथून कुठेतरी विश्रांतीला गेले की तेवढ्यात लोक घरी जाऊन जेवण, कोणी आंघोळ, काय जमेल तसं करायचं स्वामीजींच्या दर्शनाला परत. तोपर्यंत सांगितले की संध्याकाळी 4:30-5ला प्रवचन होणार आहे, म्हणजे भाषण होणार आहे. म्हटल्यानंतर सगळे जायचे परत भाषणाला, सगळे हजर. स्वामीजी यायच्या अगोदर आतला हॉल पूर्णपणे भरलेला असायचा. गमतीचा भाग असा होता, आत बसलं तर स्वामीजी आत येताना दिसणार नाहीत. म्हणून बरेचशी बसलेली लोक स्वामीजी आले म्हटले की सगळे बाहेर यायचे. बाहेर आल्यानंतर ती बाहेरची मंडळी आत, तोपर्यंत असं व्हायचं की जागा जायची. त्यामुळे बरीचशी लोक जागा धरून ठेवायची, अर्धे लोक बाहेर यायचे. असे प्रकार खूप ठिकाणी घडायचे. आणि प्रत्येक ठिकाणी गर्दीला माप नव्हतं. स्वामीजींनी हे जे कॉलेज होतं नेटिव्ह कॉलेज, तिथे त्यांनी भाषण केलं. या भाषणामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या स्वामीजींनी. त्या स्वामीजींचं ग्रीक इतिहास जरा चांगला असल्यामुळे स्वामीजींनी तिथे तो शब्दही वापरला. स्कायला अँड कार्बायडिस म्हणून 2 देवता आहेत. त्या देवतांचं असं आहे की ती कथा अशी आहे, दंतकथा अशी आहे की एका शूर पुरुषाला पाण्यातून पुढं जायचं आहे आणि फार अरुंद असं पाणी आहे.
म्हणजे खाडीच्या एका बाजूने असं पुढं जायचं आहे. त्याच्या एका बाजूला स्कायला नावाची गोष्ट आहे. स्कायला म्हणजे तो एक शत्रू आहे आणि एका बाजूला दुसरा शत्रू आहे. या दोन शत्रूच्या मधून त्याला पुढं जावं लागतं, अशी दंतकथा आहे. स्वामीजी म्हणाले हीच दंतकथा भारतीय समाजामध्ये सुद्धा आहे. एका बाजूला जो धर्मावर विश्वास ठेवतो तो अंधश्रद्धेत अडकतो, एका बाजूला जो धर्मावर विश्वास ठेवत नाही तो भौतिकतेत अडकतो. म्हणून काही लोकांचे डोळे युरोपकडे लागलेले आहेत, काही लोकांचे डोळे जुन्या भारताकडे लागलेले आहेत. या दोन्हीतून जो सुटला तो अध्यात्मामध्ये पुढे गेला. म्हणून भारताला जर काय करावं लागेल तर नवीन दृष्टिकोन वेदांताचा घ्यावा लागेल, अंधश्रद्धांना मागे टाकावं लागेल. आणि याचबरोबर त्याहून मोठा धोका कुठला असेल तर पाश्चिमात्य देशातील भौतिकतेला जर आपण जवळ केलं. आणि मग एक फार छान वाक्य स्वामीजीने सांगितलेलं आहे, इफ इंडिया डिसाइड्स टू फॉलो द मटेरियलिझम ऑफ द वेस्ट, टेक माय वर्ड्स, इंडिया ॲज अ नेशन विल बी डिस्ट्रॉईड. हे वाक्य आपल्याला विचार करण्यासारखं आहे. इथं मदुराईचं काम झाल्यानंतर स्वामीजी आता मदुराईहून कुंभकोणमला जाणार म्हणून ठरलं. मदुराई टू कुंभकोणम ही जी रेल्वे आहे, आता रेल्वेचा प्रवास चालू झाला. मदुराईला स्टेशनमध्ये पहिल्यांदा स्वामीजी रेल्वेत बसले. आत्तापर्यंत बघिनी प्रवास चालू होता. मदुराई टू कुंभकोणमच्या मध्ये 2 गावं येतात, एक तिरुचिरापल्ली किंवा त्रिचनापल्ली ज्याला म्हणतो आपण ते, आणि एक तंजावर. आता प्रश्न असा होता की या 2 गावातली जी तरुण मंडळी किंवा बाकीचे ज्यांना दर्शन पाहिजे होतं त्यांनी अगोदरच मदुराईला जाऊन आपली हजेरी लावली होती. तर त्यांना असं सांगण्यात आले की स्वामीजी कुठेही थांबणार नाहीत, कारण अजून मद्रासला पोचायचं आहे आणि मद्रासवरून कलकत्त्याला जायचं आहे, कारण सगळीकडे लोक वाट पाहत आहेत, त्यामुळे आपल्याला थांबता येणार नाही. भयंकर नाराज झाले. जवळजवळ 750 तरुण त्रिचनापल्लीचे, त्यातले 100 निवडले त्यांनी आपले नेते म्हणून. त्यांनी 750 लोकांचा एक खलिता तयार केला. तो घेऊन स्वामीजींना दाखवला की स्वामीजी बघा, इतक्या लोकांना तुम्ही दुखवणार आहात. स्वामीजी म्हणाले सगळं मला मान्य आहे, मी फक्त 15 मिनटं स्टेशनवर उभा राहून काय बोलता आलं तर आपल्याशी बोलेन, पण मला थांबता येणार नाही. आता प्रश्न असा आला, किती वाजता रेल्वे पोचणार आहे? तिरुचिरापल्लीला रेल्वे पोचणार होती पहाटे 4 वाजता. स्वामीजींना जरा अवघड झालं सांगणं की 4 वाजता सकाळी पोचतोय. ती मुलं म्हणाली स्वामीजी रात्री 12 सकाळी 4 हा प्रश्न नाहीच आहे, थांबणार ना, आम्हाला तेवढं बास आहे. आणि तिरुचिरापल्ली स्टेशनला पहाटे 1 वाजल्यापासून गर्दी थांबली होती, कारण चुकून 4ची रेल्वे 3:45ला जर आली, कारण 15 मिनटं सांगितलेली आहेत, म्हणून 1 वाजल्यापासून तिरुचिरापल्ली स्टेशनवर लोकांचा लोंढा लागला होता. सगळा तरुण वर्ग तिथे होता. तिथे आलेल्या वृद्ध लोकांची सेवा तरुण लोक करत होती, कारण तेवढ्या रात्री तिथं आल्यानंतर कोणाच्या अंगावर पांघरूण आहे, कोणाच्या अंगावर काही नाही आहे, कोणी भुकेलं आहे, कोणी काय आहे, त्याची सगळी व्यवस्था ते बघत होते. पण सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं, आज दर्शन घ्यायचं आहे स्वामींचं. त्रिचनापल्लीला स्वामी 15 मिनिट थांबले, आपलं त्यांनी भाषण केलं. तंजावरला तीच गत झाली. तंजावरच्या मुलांनी तर आणखीनच कमाल केली. तंजावरच्या मुलांनी सांगितलं स्वामीजी आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही. आता प्रश्न असा आला की स्वामीजींना जाऊ देणार नाही, मग कसं जाऊ देणार नाही? पहिल्यांदा या लोकांनी असा बूट काढला, रेल्वेच्या रुळावर जर आम्ही आडवं पडलो तर तुम्ही कसे जाणार? लोकांची स्वामीजींना ठेवून घेण्याची जी प्रवृत्ती होती ती कुठंपर्यंत बळावलेली होती पहा. स्वामीजी म्हणाले असं करू नये. शेवटी बरोबर आलेल्या काही बुजुर्ग लोकांनी, दक्षिण भारतामध्ये अजूनही बुजुर्ग लोकांना मानतात, बुजुर्ग लोकांनी या तरुण लोकांना सांगितले की अरे बाबांनो स्वामी आहेत ते, असं जर थांबत थांबत गेले तर मद्रासच्या युवकांचं काय होणार? तिथं बरेचसे युवक आपल्या गावाला जायचे थांबलेले आहेत स्वामीजींचं दर्शन घ्यायचं म्हणून. असं करून जो अर्धा 1 तास त्यांची समजूत काढल्यानंतर त्याने सांगितलं ठीक आहे म्हणून. मग स्वामीजींनी तिथे तंजावरमध्ये सुद्धा आपला थोडासा हे दाखवलं, आपलं भाषण वगैरे केलं. आणि मग स्वामीजी तंजावरमधून पुढे निघाले, ते कुंभकोणमला पोचले. कुंभकोणममध्ये पहिल्यांदाच सांगितले होते की 3 दिवस स्वामीजी राहणार आहेत ना. आता या सगळ्या प्रवासामध्ये स्वामीजींना रेल्वेमध्ये झोपायला मिळालेलं नाही आहे, निघाले तेव्हापासून झोपायला मिळालेलं नाही आहे. त्या मिस्टर आणि मिसेस सेवियरनं हे बघून, आणि हा गुडविन बरोबर होता, तो तर म्हणाला स्वामीजी म्हणजे काहीतरी होईल तुम्हाला आता, कारण तुम्हाला झोपू देत नाहीत ही लोक.
स्वामीजी म्हणायचे, मी कुणाला दुखवू? हा भारत आहे, ही अमेरिका नाही आहे. दिस इज 9 o'clock, दिस इज माय टाईम टू स्लीप असं इथं चालत नाही. इथं भक्ती आहे, इथं श्रद्धा आहे. आणि तो गुडविन चिडला, म्हणाला असली कसली गाढवासारखी श्रद्धा आहे. म्हणाला कमीत कमी आपण ज्याचा आदर करतो त्याची थोडी तरी काळजी करावी की नाही. स्वामीजी म्हणाले, इथे परमेश्वराला काय उसंत असू शकत नाही. इथे प्रत्येकजण स्वतःला भक्त समजतो आणि प्रत्येकजण स्वतःचा तो अधिकार समजतो, त्यामुळं ते शक्य नाही आहे. आणि ते म्हणाले, अरे माझं सोड, दगडाच्या मूर्ती असलेल्या ठिकाणी ही लोक 10-10 तास उभं राहतात आणि रात्रभर देवाला झोपू देत नाहीत. मला तर मी जिवंत आहे, मला कशी झोपू देतील? असं सगळं चर्चा चालू असताना ते कुंभकोणमला पोचले. कुंभकोणमला जात असताना वाटेत बृहदेश्वराचं मंदिर लागतं. वाटेत स्वामीजींनी त्याचा इतिहास बाकीच्या युरोपियन लोकांना सांगायला सुरुवात केली. स्वामीजी सांगत होते इतिहास दक्षिण भारताचा, त्यातल्या त्यात इतिहास सांगत होते कोणता? कुंभकोणम आणि तंजावरचा सांगत होते. हळूच लक्षात आले सगळे भारतीय पण ऐकत होते, कारण असा इतिहास कधी ऐकलेलाच नव्हता. स्वामीजींनी सांगितलं, हे जे बृहदेश्वराचं टेम्पल दिसतंय, देऊळ दिसतंय, हा भारतीय स्थापत्याचा फार वेगळा नमुना आहे. बृहदेश्वर जे मंदिर आहे ते मंदिर राजा म्हणून चोला राजा होऊन गेला त्यांनी. चोला हे राजे, चोल, चेर आणि पांड्य असे 3 प्रकारचे राजे दक्षिणेत होऊन गेले. पैकी पांड्यन राजे जुने समजले जातात. चेर राजे म्हणजे केरळाच्या बाजूला आहेत आणि चोला राजे म्हणजे त्यांची ही कधी मदुराई कधी तंजावर ही त्यांची राजधानी होती. कुंभकोणम ही त्यांची राजधानीसुद्धा होती. हा मोठा इतिहास आहे चोला राजांचा. इतका मोठा इतिहास आहे की अगदी आदित्य चोला, अरिंजक कोला, परंतप चोला असे बरेच त्यांचे राजे आहेत. पैकी राजा आणि राजेंद्र चोला हे 2 त्यांचे पराक्रमी राजे इतके पराक्रमी होते की आत्ताचा सिलोन हा अर्धा तामिळनाडूमध्ये होता त्या काळामध्ये. आणि बंगालच्या सागराला त्यावेळेला दुसरं नाव होतं, त्याला चोला सागर असं म्हणायचे. इतकं त्यांचं त्याच्यावर आधिपत्य चालायचं. त्यांच्या बोटी त्यावेळेला चीन, व्हिएतनाम, जपानपर्यंत व्यापाराला जायच्या. अशा या राजांनी बृहदेश्वराचं मंदिर बांधलं. तर या मंदिराचा जो मंडप आहे, वरचा भाग जो आहे तो जवळजवळ 4 मजल्यांचा आहे आणि तो एकाच दगडातून 80 टनाच्या एका दगडातून बनलेला आहे. स्वामीजींनी सांगितलं, हे तर त्यांचं वैशिष्ट्य आहेच, पण त्याच्याहीपेक्षा मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिराच्या आजूबाजूला 200 किलोमीटरपर्यंत कोणतीही दगडाची खाण नाही आहे. मग तो 80 टनाचा वजनाचा दगड तिथं कसा आणला असेल? आणि मग स्वामीजी पुढं सांगायला लागले की या मंदिराच्या वरच्या मंडपावर शिखराचा जो दगड आहे तो एक दगड आहे, गोल दगड आहे, तो 20 टनाचा आहे. म्हणजे शिखर प्रस्थापित केल्यानंतर 20 टनाचा दगड खालूनपासून वरपर्यंत कसा घेऊन गेले असतील, अशी वर्णन सांगता सांगता कुंभकोणम आलं. कुंभकोणम आल्याचं कळलं कशावरून? गर्जना ऐकायला यायला लागल्या. विवेकानंद की जय अशा घोषणा होत्या. या घोषणांमध्ये स्वामीजी कुंभकोणमला पोहोचले आणि कुंभकोणममध्ये स्वामीजी जवळजवळ 3 दिवस राहिले. या 3 दिवसामध्ये स्वामीजींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड लोक भेटायला यायला लागले. विश्रांतीचा कुठे काही उल्लेख नव्हताच. आणि 3 दिवस कुंभकोणम झाल्यानंतर स्वामीजी आपल्या महत्त्वाच्या पुढच्या पडावावर निघाले. साधारण 194 मैल इतकं अंतर आहे कुंभकोणम आणि मद्रासमध्ये. तेव्हा स्वामीजी कुंभकोणमहून रेल्वेने निघाले. बरोबर ही जी मंडळी होती तेवढी मंडळी बरोबर होती. निरंजनानंद होते, मिस्टर मिसेस सेव्हियर गुडविन हे सगळे बरोबर होते. या सगळ्यांना घेऊन स्वामीजी निघाले. जेव्हा ते निघाले त्यावेळेला साधारण 20 मैलावर मयुरम किंवा मायावरम म्हणून एक ठिकाण आहे कुंभकोणम, तिथं पहिला हॉल्ट. स्वामीजींचा ज्यांनी कार्यक्रम आखलेला होता त्यांचा प्रश्न असा असायचा की ते म्हणायचे, स्वामीजी कुंभकोणमवरून तुम्हाला असं तोपर्यंत काय व्हायचं, हा कार्यक्रम ठरला तोपर्यंत त्या मधल्या गावातले लोक यायचे. प्रत्येक गाव आपल्या गावातल्या काही लोकांना पुढं पाठवायचे की स्वामीजी तिथे थांबायला पाहिजेत म्हणून. त्यामुळं तो कार्यक्रम नेहमी मागे पुढे व्हायचा. असा हा कार्यक्रम असताना या मायावरममध्ये स्वामीजी थांबले थोड्या काळासाठी. तिथे त्यांनी एक 5-10 मिनिटाचं भाषण केलं. आता हे भाषण करण्याचं किंवा हे थांबण्याचं कारण काय होतं, इथे दुसरीच भानगड होती. तिथला जो जिल्हा अधिकारी होता, त्याला जिल्हा मुन्सिफ म्हणायचे त्यावेळी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, तो स्वामीजींचा भक्त होता.
आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटल्यानंतर त्याच्याकडे पॉवर्स होत्या. त्यांनी जाऊन रेल्वे स्टेशनच्या मास्टरला सांगितले ही रेल्वे इथे थांबायला पाहिजे म्हणून. आता हे कुठं आखलेल्या कार्यक्रमामध्ये नव्हतंच. स्वामीजी म्हणाले मध्येच कुठे थांबले. तोपर्यंत तो हजर झाला. स्वामीजी मी थांबवलं म्हणाला, 5 मिनटं जरा बाहेर या. परत स्वामीजी 5 मिनटासाठी बाहेर आले. परत एक भाषण झालं आणि परत एवढं झाल्यानंतरसुद्धा तो असा म्हणतो की स्वामीजी असं ऐकले की तुम्ही परत येणार आहे. कुठे? साऊथ इंडियामध्ये. तो म्हणाले दक्षिण भारतामध्ये आलात की हे गाव लक्षात ठेवा. असं सांगून मग परत स्वामीजी तिथून प्रवासाला पुढे सुरुवात झाली त्यांची. आणि पुढे चिंगलपेट नावाचं गाव येतं. हे चिंगलपेट गाव साधारण 35 मैलावर आहे मद्रासपासून. या चिंगलपेटच्या तिथं जेव्हा रेल्वे पोहोचली त्यावेळेला 2 लोकांनी बाकीच्या सगळ्या लोकांना बाजूला सारून आत एंट्री घेतली. दोघेही पत्रकार होते. एक हिंदू आणि एक मद्रास मेल. आत आल्यानंतर दोघांचे प्रश्न सुरू झाले. ह्या दोघा वृत्तपत्रांचा तसाही त्यावेळेला स्पर्धा होतीच. त्यामुळे यांनी एक प्रश्न विचारला की तो एक प्रश्न विचारायचा. स्वामीजींनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला चालू केली होती. तेवढ्यात एक अशी बातमी आली की स्वामीजी 35 मैलावर आलो आहे मद्रासच्या, पण एक स्टेशनमध्ये आहे जे आम्हालाही माहीत नाही त्याचं काय नाव आहे, तिथं थांबायला लागणार आहे. स्वामीजींच्या बरोबरची लोक म्हणाले की हे फार झालं, केव्हा पोचायचं, केव्हा हे विश्रांती कधी घेणार, किती दिवस झाले. ते म्हणाले स्वामीजी इथं काहीच करता येत नाही आपल्याला. का? स्टेशन मास्टरचा असा निरोप आलेला आहे की रेल्वेच्या रुळावर जवळजवळ 2-250 लोक झोपलेली आहेत आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की गाडी एकतर आमच्या अंगावरून जाऊ दे नाहीतर स्वामीजी थांबते, दोन्हीपैकी काहीतरी करा. त्यातल्या त्यात गमतीचा भाग असा की हे रेल्वेच्या रुळावर झोपलेत हे सिग्नलमनला माहीत नव्हतं. त्या बरोबर आलेल्या कोणीतरी सांगितलं स्वामीजी थांबायचं नंतर बघता येईल, सिग्नलमनला अगोदर सांगा नाही तर ट्रेन पुढे त्याच्यातून निघून जाईल. या खेड्यामध्ये शेवटी ते थांबली रेल्वे. ही सगळी झोपलेली मंडळी उठली स्वामीजींच्या दर्शनासाठी म्हणून. आणि या दर्शन घेणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये एक व्यक्ती अशी होती की तिने स्वामीजीचं मुखदर्शन घेतलं आणि जवळजवळ ती व्यक्ती वेडीच झाली. ही व्यक्ती म्हणजे स्वामीजींच्या अनेक शिष्यांपैकी एकमेव महाराष्ट्रीयन शिष्य, त्यांचं नाव सूरज राव असं म्हणतात, पण माझ्या मताप्रमाणे ते खरं नाव सर्जेराव असं आहे. जंजिरा जे गाव आहे त्या जंजिराच्या जवळ जे एका खेडेगावातले हे सर्जेराव किंवा सूरजराव जे काय असतील ते फार हेच पुढे स्वामी निश्चयानंद म्हणून प्रसिद्धीला आले. स्वामीजींचे एकमेव महाराष्ट्रीयन किंवा मराठी शिष्य. शिष्य व्हायला काय योग्यता लागते ती यांच्याकडे बघितल्यानंतर कळते. पहिली गोष्ट म्हणजे ते इथं आले कसे दर्शन घेण्यासाठी. झालं असं की ज्या खेडेगावामध्ये त्यांना शिकण्याची इच्छा होती, गरिबीमुळे ते जास्त शिकू शकले नव्हते, म्हणून त्यावेळेला त्यांनी ब्रिटिश आर्मीमध्ये प्रवेश घेतला, रंगरूट झाले आणि सदर्न कॅनरा रेजिमेंट म्हणजे कर्नाटकात असणाऱ्या रेजिमेंटमध्ये ते दाखल झाले. पहिल्यापासून थोडासा रामायणाकडे कल असणारे असे हे सर्जेराव होते. तिथे गेल्यानंतर त्यांना जी जी पोस्टिंग मिळाली त्या पोस्टिंगमुळे त्यांना भरपूर मंदिरं बघायला मिळाली आणि जसे जसे ते मंदिर बघत गेले तसा तसा त्यांच्यामध्ये हळूहळू भक्तीचा अंकुर विस्तारित होता गेला. तब्येतीने अत्यंत कडक असे होते. त्यात आर्मीचं डिसिप्लिन असल्यामुळे त्यांची तब्येत फार सुंदर होती. त्यांचा नेम फार चांगला होता. ते त्यांच्या रेजिमेंटमध्ये नेहमी पहिल्या नंबराने नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये नेहमी पहिले येत असत. माल्टा या देशामध्ये त्यांनी नोकरी केलेली होती, ब्रह्मदेशामध्ये नोकरी केलेली होती आणि गमतीचा भाग म्हणजे ब्रह्मदेशात नोकरी करत असताना ते केवळ हाऊस म्हणून तिथून बोटीनी अंदमान निकोबारला जाऊन अंदमानामध्ये असणाऱ्या ट्रायबल लोकांचा त्यांनी अभ्यास करून ठेवला होता, लिहून ठेवला होता. चाणाक्ष होते, तल्लख होते. त्यांचं काम बघून त्यांना लान्स कार्पोरल म्हणजे आत्ताचं सुभेदार मेजर म्हणजे कॅप्टनच्या किंवा लेफ्टनंटच्या जरा खाली असे त्यांना प्रमोशन मिळालेली होती. त्यांचं जेव्हा मध्य प्रदेशमध्ये पोस्टिंग होतं त्यावेळेला दैवाचा भाग असा की त्यांचा संपर्क आला निरंजनानंदाशी. निरंजनानंद म्हणजे स्वामीजींचे गुरुबंधू. स्वामीजी अमेरिकेला वगैरे गेलेले असताना निरंजनानंदांच्याकडे गेल्यानंतर त्यांना फार शांती वाटली म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्नामुळे स्वामीजी निरंजनानंद स्वामींच्यावर त्यांची भक्ती झडली.
भक्ती चढल्यानंतर निरंजनानंद स्वामीजींच्या प्रवचनामध्ये नेहमी नरेंद्रांचा उल्लेख व्हायचा. म्हणून त्यांनी विचारले, हे कोण? ते म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणतात ते हेच. अच्छा, कुठं आहेत ते? अमेरिकेला गेलेत. काय करतात? अमुक करतात. असं करत 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 कुतूहल वाढलं. सुदैवाने त्यांचं पोस्टिंग झालं होतं मद्रासच्या जवळ. मद्रास जवळ पोस्टिंग झाल्यामुळे आपल्या रेजिमेंटमधून या खेडेगावात येऊन जाता जाता स्वामीजींचं दर्शन घ्यायचं अशा उद्देशाने हे ग्रस्त आले होते. आम्ही तुम्ही असतो तर कदाचित स्वामीजींचं दर्शन घेतलं तर स्वामीजी गेले, आपण घराकडे गेलो असतो. खऱ्या भक्ताचं ते लक्षण नाही आहे. सर्जेरावांचं किंवा सूरजरावांचं असं झालं की स्वामीजींचं मुखदर्शन घेतल्यानंतर जो आतल्या बाजूला प्रेमाचा अंकुर फुटला, त्यांना कशात मनच लागेना. आणि लागेना म्हणजे ते घरी गेलेच नाहीत, ते तिथंच थांबले आणि विचार करू लागले की आता गेली ना ट्रेन, आता यांना मी कुठं भेटणार. स्टेशन मास्तरला जाऊन विचारलं, हे आता कुठं चाललेत? ते म्हणाले, मद्रासला चाललेत. वाजलेत किती? म्हणले, महाराज तुम्ही मध्यरात्रीला आला इथं, हे मध्यरात्री चालले सगळे जे काय चालले ते. किती वाजता पोचणार आहे ट्रेन? म्हणाले, उद्या सकाळी पोचणार. कुठं राहणार आहेत? स्टेशन मास्तर म्हटलं, मला नाही माहीत, पण मद्रासला जाणार आहे ट्रेन एवढी माहिती आहे, तिथे उतरणार आहे ते मला माहिती आहे. मद्रासमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. या स्वामीजींनी, निश्चयानंदांनी रस्ता माहीत नसताना 35 किलोमीटर 35 मैल मद्रास असताना केवळ ट्रेनच्या ट्रॅकच्या बाजूनी चालायला सुरुवात केली. रात्री अडखळत चालायला लागले आणि हेच जेव्हा रस्ता बरोबर मिळेना म्हणून थोडंसं समुद्र किनाऱ्याबरोबर जायला लागले, म्हणजे त्यांना माहिती होते हा किनारा पुढे असा जातो, तेव्हा त्यांना पहिल्यांदा त्या कोळ्यांच्या घरामध्ये ते दिवे दिसले. त्यांनीच विचारलं हे काय? त्यांनी सांगितलं स्वामी विवेकानंद आलेत म्हणून आम्ही दिवे लावलेत. पुढे पुढे चालत राहिले. अंधारामध्ये रस्ता चुकला. जवळजवळ 9 मैल बाजूला गेले. 9 मैल बाजूला गेल्यानंतर कळालं की चुकलाय म्हणून मग परत रस्ता सरळ घेतला आणि चालत राहिले. असे हे चालत 35 मैल चालत हे सूरजराव म्हणजे भविष्यातले स्वामी निश्चयानंद रात्री चालत असताना बऱ्याच वेळा ते पडले. पण माझ्या शरीराला लागलंय, माझं ढोपर फुटलंय किंवा गुडघ्यावर कुठेतरी जखम झाली याचा काही संबंधच नव्हता. तसेच्या तसे पोचले ते कॅसल कर्नन, म्हणजे जिथं स्वामीजी राहिले होते मद्रासमध्ये, तिथं जाऊन पोचले. तिथे जाऊन पोचल्यानंतर स्वामीजींच्या आत्तापर्यंत आपण एक शिष्य पाहिलेला आहे, स्वामी सदानंद. आपण मागे पाहिलं स्वामी सदानंद हे हाथरसच्या स्टेशनवर भेटलेले पहिले सदानंद गुप्ता हे शिष्य. त्यांचं नाव सदानंद महाराज किंवा गुप्ता महाराज म्हणायचे त्यांना. सदानंद हे त्यांचं संन्यासातलं नाव. त्याच्यानंतर हा दुसरा शिष्य, पण अजून शिष्य झालेला नव्हता. हे मद्रासला पोचले. स्वामीजींच्या दर्शनाची आतुरता किती होतं त्याचं एक उदाहरण सांगतो मी. आता पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. लक्षात कसं आलं? कोणाला तरी विचारायला पाहिजे ना. मद्रासमध्ये अख्ख्या शहरामध्ये स्वामीजींची माहिती असल्यामुळे स्वामीजी म्हटलं तर ते म्हणाले अमुक ठिकाणी आहेत. हा ताबडतोब तिथे गेले. त्या बीच रोडवर जिथे कर्नन बंगला होता तिथे गेले. आता या बंगल्याचं नाव विवेकानंद एलम असं केलेलं आहे. रामकृष्ण मिशनकडे आहे तो बंगला. तिथे स्वामीजी थांबलेले होते. आता दर्शनाला थांबले. 5 तास लागले दर्शनाच्या पाळीत नंबर यायला. म्हणजे स्वामी विवेकानंदांना भेटायला किती लोक येत होते याचा अंदाज आपण करू शकाल. 5 तासांनी हे आत आले, दर्शन घेतलं आणि मागे जाऊन बसले. बाकीची लोक यायला लागली, दर्शन घ्यायला लागली, पुढं जायला लागली. असं झालं. संध्याकाळ झाली. हा दुपारी आलेला माणूस अजून गेलेला नाही हे लक्षात स्वामीजींच्या रात्री 11ला आलं. आता गमतीचा भाग असा आहे, यांना आत यायला 5 तास लागले कोणाला? भक्तांना. पण देवाचं काय? स्वामीजी सकाळपासून बसलेले असायचे. त्यात त्यांची लेक्चर्स, त्यात भाषणं, त्यात वादविवाद, त्यात शंका. स्वामीजींनी पाहिलं त्यांच्याकडे. म्हणाले, का थांबलाय तुम्ही? काही खाल्लं का वगैरे? महाराज काही खाल्लेलं नाही. का रे, असं का केलं? नाही महाराज, मला तुम्हाला सोडवत नाही. मग काय करूया? मला शिष्य करूया. स्वामीजी म्हणलं, असं काय शिष्य काय नसतं, ते सगळं तू कलकत्त्याला ये, नंतर बघू, जा म्हटल्यानंतर जेवायला घातलं आणि गेले. झालं, गेला परत आपल्या रेजिमेंटमध्ये जॉईन झाले. पण मनपटलावरून स्वामीजी कुठं जात आहेत? कामात लक्ष लागे ना. लोक सांगायला लागली, अरे
कपडे व्यवस्थित नाहीत, आज आंघोळ राहिली, विसरायलाच लागले. कारण का? फक्त स्वामीजी. आता गमतीचा भाग असा झाला की ज्या आर्मीमध्ये जॉईन झालं होतं त्या आर्मीमधून रिटायर होईपर्यंत बाहेर निघता येत नाही, तर रिमांड निघतो, त्याच्यावर शिक्षा असते. त्यामुळं राजीनामा देता येत नाही. घरचा संपर्कच बंद करून टाकला होता. त्यामुळे आई वडील काही संबंधच नव्हता. फक्त आयुष्य म्हणजे स्वामीमय झालेलं होतं. शेवटी अशी गंमत झाली, यांना सायकेट्रिस्टकडे रेफर करण्यात आलं. आर्मीच्या डॉक्टरांनी पाहायला सुरुवात केलं. यांना प्रत्येक प्रश्न विचारून बघितलं, उत्तर काही येत नाही, याचं डायग्नोसिस पण काही होत नाही. मनातून मात्र यांना आनंद होता, बहुतेक मला आजारी करून मिसफिट किंवा अनफिट या कॅटेगरीत बाहेर काढू देत की मी निघालो असं म्हणून. पण ते ब्रिटिश गव्हर्नमेंट पण, तिथले डॉक्टर पण जरा निष्णातच होते. ते काय तसं लवकर करायला तयार नव्हते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून याने आणखीन वेड्यासारखं वाजायला सुरुवात केली. मग मात्र त्यांनी एक फायनल त्याच्यावर असं उत्तर काढलं की याला शॉक द्या. स्वामी निश्चयानंद म्हणाले शॉकसुद्धा चालेल. आणि एका पाठोपाठ एक असे यांना शॉक देण्यात आले. शॉक ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा बरे झाले नाहीत, म्हणून शेवटी नाईलाजानं ब्रिटिश आर्मीने लिहून दिलं की यांना काढून टाकण्यात यावे म्हणून. काढून टाकण्यात यावे म्हटल्यानंतर पेन्शन नाही, काही नाही, पुस्तक नाही, काही बघितलं नाही. ज्या दिवशी सांगितलं तुम्ही जाऊ शकता त्यांनी आपलं चंबुगबाळ आवरलं. हे सगळं व्हायला 3 वर्ष लागली होती. आपण 1897 बघतोय, 98, 99, 1900. 1900ला यांना ब्रिटिश आर्मीमधून जायला परवानगी मिळाली. तिथून जे निश्चयानंद निघाले ते सरळ कलकत्त्याला पोचले. भक्ताची लक्षणं सांगतो आहे, भक्ताची ओढ काय असते ते सांगतो. तिथे पोचल्यानंतर असे काही श्रीमंत तर नव्हतेच. त्या सियालदा स्टेशनवरनं चालत आले होते. जवळजवळ 10-15 किलोमीटरचं चालणं करून, एवढा प्रवास करून, त्या काळचं ट्रेन म्हणजे अशी काही 1 दिवसात पोचणारी नव्हती. असं सगळं असूनसुद्धा जसे त्या मठामध्ये आले, आलमबाजार मठामध्ये, कोणीतरी येऊन सांगितलं, स्वामीजी तुम्ही कोणाला सांगितलं होतं का महाराष्ट्रातला कोणीतरी एक माणूस आलेला आहे. स्वामीजी म्हणाले त्याला विश्रांती घेऊ दे, नंतर आपण भेटूया. तो म्हणाला, दुसरा शिष्य बाहेर, तो म्हणाला महाराज भेटता येईल तुम्हाला, पण तुम्ही थोडी विश्रांती घ्या. स्वामी, मी विश्रांती घ्यायला आलेलो नाही, मी जेवायला आलेलो नाही. माझं काम एक आहे, मला स्वामीजींचं मुखदर्शन घेतल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही, मी इथेच बसतो. त्याने जाऊन परत स्वामीजींना सांगितलं. स्वामीजी म्हणाले कोण आहे, जरा दे पाठवून. दे पाठवून म्हटल्यानंतर निश्चयानंद आत आले, समोर स्वामीजींना पाहिलं, साष्टांग नमस्कार घातला आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. स्वामीजींच्या लक्षात आलं सगळं काय. त्यांना सगळीच लीला होती, माहिती होतंच. सांगितलं त्याला काय हवं आहे म्हणून विचारलं. म्हणजे स्वामी मी सांगितले तुम्हाला एकदा, मला तुमची सेवा करायची, मला तुमच्याजवळ ठेवून घ्या. स्वामीजींनी 2 मिनटं विचार केला. बाकी सगळे शिष्य बघत होते, कारण सगळे बंगाली, त्यात एक मराठी, सगळे बघत होते. स्वामीजीने 1 मिनिट विचार केला, म्हणजे ठीक आहे म्हटल्यानंतर यांना इतका आनंद झाला, जवळजवळ उड्या मारतच ते बाहेर निघून गेले. आता स्वामीजींच्या बरोबर मी राहिले स्वामीजींच्या बरोबर. अभ्यास नाही, केवळ भक्ती. अभ्यास नाही, बाकी काही तयारी नाही, बंगाली येत नाही, संस्कृती येत नाही, शास्त्रांचं शास्त्रग्रंथ काही हे नाही. पण स्वामीजींनी आल्यानंतर पहिल्यांदाच त्याला सांगितलं, तू एक काम कर. बोल काय? जेवढी इथली कामं आहेत ना, कुठली पाणी आणणे, दूध काढणे, हे सगळी कामं तू कर. निश्चयानंद कामाला लागले आणि काम इतकं करायचे. ते मठामध्ये जे पाणी होतं ते खारं पाणी होतं, म्हणून जरा गोडं पाणी असावं म्हणून गंगा पार करून, गंगेच्या पलीकडून सगळ्या शिष्यांसाठी आणि स्वामीजींना भेटायला येणाऱ्या माणसांसाठी लागणारं पाणी, त्या काळामध्ये आल्या हातपाय धुवायची व्यवस्था होती. ते पाणी हंड्यात ठेवलेलं असायचे. पण कमीत कमी 7-8 तांबे जोपर्यंत ओतून घेत नाही तोपर्यंत माणूस आत जात नसे त्या काळामध्ये. इतकं पाणी लागणारं, जेव्हा लागेल त्या वेळेला हे निश्चयानंद घेऊन यायचे. कधीही त्यांनी विचारलं नाही की मला जेवण मिळालं का, नाही मिळालं का, स्वामीजी आहेत का. गुरूंनी सांगितलं एकच, गुरूंनी काय सांगितलं आहे, पाणी भरायचं. त्या पाण्याचा जो हंडा होता तो इतका मोठा होता की 2 माणसांना उचलणारा नाही. तेवढा मोठा हंडा डोक्यावर ठेवून गंगेच्या पलीकडे जाऊन ते घेऊन येत असत. एकदा असं ते पाणी घेऊन येत असताना
ही जी जोसेफाईन मॅक्लिओड जी होती, तिला असं वाटलं की बिचारा एवढं सगळं घेऊन येतो आहे, म्हणून ती म्हणाली, स्वामीजी यू कॅन टेक हेल्प ऑफ 1 or 2 पीपल. आता यांना फारसं इंग्रजी येत नव्हतं. त्यांनी फक्त तिच्याकडे बघितले, म्हणले यू फुल यू कीप क्वाईट. ती जी चिडली आणि ती आत येऊन सरळ स्वामीजींना म्हणाली, काय भारतातली माणसं चांगली आहेत, मी म्हणते हा तुमचा शिष्य मला फुलिश म्हणतो, मी त्याच्या मदतीचं काहीतरी सांगते आणि हा फुलिश म्हणतो. स्वामीजी म्हटलं जरा थांब, त्याला येऊ दे इकडं अगोदर. त्याला बोलवलं. का म्हणाले, काय निश्चय तू असं का बोललास? स्वामीजी काम कोणी सांगितलं मला? तुम्ही सांगितलं. ही कोण मध्ये बोलणारी? अरे पण ते तुम्ही सांगितलं ना स्वामी, मग माझं काय उद्या, हिला काय करायचं आहे? आणि मग त्यावेळेला स्वामी त्या जोसेफाईनला सांगितले, हे बघ, भक्ती भारतामध्ये जशी आहे ना, ही केवळ श्रद्धेवर असते, हे असंच राहणार. किती भक्ती होती यांची स्वामीजींच्यावर. एक दिवस असं ठरलं की दुधाचा फार त्रास होतो आहे. काही ब्रह्मचारी जे शिष्य झाले होते स्वामीजींचे, ते कोवळे होते, त्यांची तब्येत चांगली नव्हती, कोणाचं पोटाचे विकार होते. तर स्वामीजी म्हणाले आपल्याकडं दूध असावं, तेव्हा एक म्हैस घेऊया. म्हैस घ्यायचं ठरलं. जवळच एक बाजार आहे, तिथून म्हैस घेऊन या म्हणून निश्चयानंदांना आणि दुसऱ्या एका स्वामींना बरोबर पाठवलं. निश्चयानंदांनी विचारलं, महाराज काय करायचं आहे? गुरुची आज्ञा, गुरुचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा. महाराज म्हणाले, हे बघ, गाय आणायची आहे, तुला भाव तर काही जमणार नाही, बरोबर आहे, तू करेल सगळं, कल्याण सगळं करेल, तू फक्त गाय घे आणि नदीच्या पाण्यातून येताना पाणी हलतं, नाव हलते, गाय बुजेल, दोर सोडायचा नाही. ते सगळं ऐकत होतं. स्वामीजी सांगतात ते ऐकलं त्यांनी. गेले तिथे, गेले, ठरल्याप्रमाणे गाय घेतली, गाय आणली. तेवढ्यात पाऊस चालू झाला. गंगेचं पाणी एवढं मोठं, त्यात पाऊस चालू, दोन्ही बाजूला चिखल. कसं तरी करून ती गाय नावेत चढवली आणि नाव अर्ध्या गंगेच्या याच्यावर आलेली असताना ती थोडासा भोवरा तयार झाला पाण्याचा आणि नाव थोडी हल्ल्यामुळे गाय बुजली. गाय बुजल्यावर गाय पाण्यात पडली. आता गाय पाण्यात पडली म्हटल्यानंतर गुरुजींनी काय सांगितलं आहे, दोर गाईचा सोडायचा नाही. यांनी दोरात सकट उडी मारली त्याच्यामध्ये. पाण्याला प्रवाह इतका मोठा होता की ते वाहून गेले. म्हणजे गाय वाहती आहे, त्याच्या मागे निश्चयानंद वाहून जात आहेत आणि बघता बघता गेले. दुसरा बरोबरचा जो शिष्य होता तो कसा बसा तर याला बोटीला धरून होता, तो पोचला आणि त्यांनी आल्याला सांगितलं स्वामीजींना, स्वामीजी असं असं झालं, गाय पण गेली आणि निश्चयानंद पण गेले म्हणाले. तर काय करायचं म्हणून बसले. हा जवळजवळ 6 किलोमीटर खालीपर्यंत गंगा यांना ओढून घेऊन गेली होती, तरी त्यांनी दोर सोडलेला नव्हता. शेवटी 6 किलोमीटरला कसं तरी त्यांनी त्या गाईला कडेला आणलं. कडेला आणल्यानंतर प्रश्न असा झाला, त्या गाईला चिखलात चालता येईना, म्हणून राहिलेले 2-3 तास फक्त गाईला तिथून बाहेर काढण्यामध्ये यांचे गेले. नंतर 6 किलोमीटर चालत आले, परत दुसऱ्या नावेत बसले आणि असे मध्यरात्री गाय आणि निश्चयानंद दोघेही पोचले. पोचल्यानंतर स्वामीजी म्हणाले, अरे गाढवा, तू सोडला असतं तर गाय गेली असती, तुला काय काय सांगितलं होतं तुम्ही मला? गायीचा दोर सोडायचा नाही. आणि या प्रसंगानंतर स्वामीजींनी संन्यासाची वस्त्र त्यांना दिली आणि त्यांचं नाव निश्चयानंद असं ठेवलं. त्यांनी असं सांगितलं की हा माणूस जो निश्चय करेल, आणि त्यांनी आत्ता केलेला निश्चय कोणता आहे की माझे गुरु माझे देव आहेत, हा शेवटपर्यंत या निश्चयापासून ढळणार नाही. आणि पुढे असंच झालं. सगळ्या गुरुबंधूंशी बोलता बोलता हळूहळू बंगाली शिकले ते. त्यांना दक्षिणेतल्या भाषा पण येत होत्या. आणि त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांना प्रचंड प्रेम होतं. आणि असं असतानाच बातमी अशी आली की लोकमान्य टिळक विवेकानंदांना भेटायला येणार आहेत. तर बाकीच्यांना आनंद झालाच, राजकीय नेते होते, मोठे दिग्गज नेते म्हणून. पण यांना जास्त आनंद होण्याचं कारण असं, महाराष्ट्रातले आमचे नेते येत आहेत. आणि एक फार महत्त्वाची माहिती लिहून ठेवलेली आहे निश्चयानंदाने, ती अशी की जी भेट टिळक महाराजांची, त्यांना टिळक महाराज म्हणत त्या काळामध्ये, टिळक महाराजांची आणि स्वामीजींची जी भेट झाली, या भेटीनंतर टिळकांचा जातीव्यवस्थेवरचा जो प्रचंड प्रतिकूल विश्वास होता तो बदलला. टिळकांची भूमिका
सर्वसमावेशक सगळ्या जातींना सामावून घेण्याची जी झाली ती या भेटीनंतर झाली, असं निश्चयानंदांनी नेऊन ठेवलेलं आहे. असं असतानाच 1902 साली स्वामीजी गेले. स्वामीजी गेल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांच्याकडे गेले. निश्चयानंद महाराजांनी म्हटले, आता मला काही कळत नाही, मी आता थांबू शकत नाही. ते म्हणाले, असं का? तर ते असं म्हणाले, खूप थंड होते का? म्हणजे मी त्यांना कुडकुडताना पाहतोय म्हणून. ते स्वामी ब्रह्मानंदांच्याकडे गेले आणि म्हणाले, स्वामी आता माझे स्वामी गेले, मी कशासाठी जगू? ब्रह्मानंद म्हणाले, अरे आपण काय शिकतो? आत्मा अमर असतो, स्वामीजी कुठं जाणार आहेत? सगळं ठीक आहे म्हणाले, मला तुम्ही ईश्वर जरी आणून दिला तरी नको आहे, मला फक्त माझे स्वामीजी परत पाहिजेत. मला एकतरी त्यांच्याकडे जाऊ द्या, नाही तर त्यांना माझ्याकडे येऊ द्या. मी स्वामीजींच्या शिवाय राहू शकत नाही. मग कुठं जाणार? म्हणाले, हे 2 डोळे जिकडं घेतील तिकडं जाईन मी. गेले निश्चयानंद महाराज, मठ सोडून गेले. कलकत्त्यावरून चालत भिक्षा मागत हरिद्वारला पोचले. कुंभमेळा चालू होता, कुंभमेळ्यामध्ये बसायचे. शरीराची भ्रांत नव्हती. हळूहळू त्यांची आध्यात्मिक प्रगती इतकी होत गेली होती, बऱ्याच वेळेला भिक्षेचंच धन नसायचं, कोणीतरी येऊन काहीतरी भिक्षा द्यायची, असं सगळं चाललं होतं. त्याच वेळेला एक तरुण मुलगा भेटला. विचारांनी थोडासा चांगला वाटला, अशी सहज ओळख झाली आणि तो म्हणाला, तो तरुण मुलगा म्हणाला, तुमचे गुरु कोण? नित्यानंद महाराज म्हटले, गुरूंचं नाव मला घेता येणार नाही, तुमचे गुरु कोण? तो म्हणाला, माझे गुरु स्वामी विवेकानंद. तो म्हणाला, माझे गुरु स्वामी विवेकानंद. ते कल्याणानंद महाराज होते. त्याबरोबर दोघांची मैत्री घनिष्ठ झाली आणि त्याने विचारलं कल्याणानंदांना, काय करता तुम्ही? म्हणजे काय, तर कशी दिनचर्या आहे? ते म्हणाले, मला स्वामीजींनी एकच सांगितलं आहे, मी सगळे वेदांत सगळं शिकलो, मला स्वामीजींनी एकच सांगितलं आहे, संपूर्ण आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी झिजवणे एवढ्यासाठीच आयुष्य मिळालेलं असतं. जो स्वतःसाठी जगतो तो मेल्यात जमा असतो, जो दुसऱ्यासाठी जगतो तो देवासाठी जगतो. आणि मी हे असं सांगितल्यामुळे मी छोटे कुठे जिथं साधू आहेत त्यांना मदत करत असतो, कोणाला काय देत असतो. हे जे निश्चयानंद स्वामी होते यांनी आर्मीत काम केलेलं होतं, त्यांना थोडीशी औषधांची माहिती होती. त्यामुळे त्यांनी 1902 साली 1902-3 साली एक छोटाशी आपली बॅग तयार केली. त्याच्यामध्ये थोडे ड्रेसिंग, थोड्या गोळ्या, थोड्या अमुक असं केलं आणि रोज ही बॅग घेऊन कणखल नावाच्या गावापासून ऋषिकेश आणि पुढे एकूण अंतर रोज 19 वर्ष 57 किलोमीटर रोज चालत होते ते. आणि पहाडात 57 किलोमीटर हे फार मोठं अंतर आहे. पहाडामध्ये 6 किलोमीटर 5 किलोमीटर चालायला जवळजवळ 1.5 तास लागतो. 57 किलोमीटर म्हणजे जाण्या येण्याचं अंतर 57 किलोमीटर. पहाटे निघायचे, जो दिसेल साधू त्याची सेवा करायची. कोणाला लागलेलं आहे, कोण आजारी आहे, कोणाला मलेरिया झाला आहे, कोणाला काय झालं आहे, असं करत करत त्यांनी कणखल, आत्ता जर कणखलला आपण गेलो तर तिथं खूप मोठं रामकृष्ण मिशनचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटल होण्याचं कारण म्हणजे या दोघांनी केलेली सेवा आहे, कल्याणानंद आणि या निश्चयानंद महाराजांनी. पुढे निश्चयानंद महाराजांचं वय वाढलं, शेवटपर्यंत ते सेवा करत राहिले. कुणाकडूनही त्यांनी स्वतःची सेवा करून घेतली नाही. ते एकच म्हणायचे की माझी सेवा कोणी करू नका, कारण माझं शरीरच स्वामीजींच्या सेवेसाठी आलेलं आहे. आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये निश्चयानंदांची अवस्था फार वेगळी होती. त्यांना स्वामीजी समोर दिसायला लागले आणि बरोबरचे त्यांचे जे बाकीचे साधू होते, म्हणजे पुढच्या पिढीचे जे साधू आले होते, ते त्यांना गुरुस्थानी मानत असत, कारण स्वामी विवेकानंदांचे प्रत्यक्ष शिष्य होते ते. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी असणारे जे साधू असायचे त्यांना एकदम ते बोलून म्हणायचे, काम कर. काय? तिथे खुर्ची लाव. कुठे खुर्ची लावू महाराज? समोर पटांगणामध्ये तिथं झाड दिसते ना, तिथे खुर्ची लाव. काय झालं महाराज, कोण येणार आहे? स्वामीजी येणार आहेत. तिथं खुर्ची लावली जायची आणि मग म्हणायची, धूप लावा, अगरबत्ती लावा, पटपट लावा, स्वामीजी कधी येतील मला सांगून गेलेत. नंतर हे तिथं स्वतः जायचे, सगळे बघत असायचे, खुर्ची सगळ्यांसाठी मोकळी असायची, पण साग्र संगीत पूजा करून नमस्कार करून स्वामीजी गेले म्हणून सांगायचे आणि परत यायचे. आजारामुळे परिस्थिती तशी खराबच झाली होती. उठतासुद्धा येत नव्हतं. स्वामीजींच्या
फोटोकडे बघत असायचे. त्या अवस्थेमध्ये जेव्हा उठता येत नव्हते त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की पटदिशी 3 खुर्च्या लावा. निश्चयानंदांच्या मृत्यूच्या अगोदर 4 तास घडलेली ही गोष्ट आहे. 3 खुर्च्या पटदिशी लावायला सांगितल्या, धूप अगरबत्ती लावायला सांगितली आणि स्वतः समोर येऊन बसले आणि पायाला हात लावतो तसे प्रत्येकाच्या पायाला हात लावून नमस्कार करतात. हे सगळ्यांना कळत होतं, खुर्च्या मोकळ्या दिसत होत्या, पण सगळ्यांना त्यांनी सांगितले की आज मी धन्य झालो. स्वतः माताजी, रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद तिघेही मला भेटायला आले. आता मला या पृथ्वी तलावर राहण्याची काही गरज नाही आहे. माझी सेवा संपूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर 4 तासांनी निश्चयानंदांनी आपला देह ठेवला. हे निश्चयानंद मद्रासला जाणाऱ्या त्या ट्रेनमध्ये पहिल्यांदा त्यांनी स्वामीजींचं दर्शन घेतलं होतं. हे दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर स्वामीजींची जी रेल्वे आहे ती मद्रासला पोचण्यासाठी पुढे निघाली. आता मद्रासमध्ये गंमत अशी झाली होती की मद्रासमध्ये काय चाललं होतं, आलासिंगा पेरुमल, सिंगरवेलू मुदलियार म्हणजे किडी, सुब्रमण्यम अय्यर या तिघांनी अगोदरच प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. कारण त्यांना माहिती होतं स्वामीजी फार स्ट्रिक्ट आहे. तेव्हा आपण गडबड करायला नको म्हणून स्वामीजींचं काय काय ठेवायचं, किती दिवसाचं ठेवायचं हे सगळं चाललं होतं. त्याप्रमाणे त्यांनी असं ठरवलं की स्वामीजींची आपण काही भाषणं ठेवू, त्यांचं स्वागत कसं करायचं हे त्यांनी ठरवलं आणि एक स्वागत समिती तयार करण्यात आली. त्याचे चेअरमन त्यावेळच्या मद्रास हायकोर्टाचे सुब्रमण्यम अय्यर म्हणून होते, त्यांना चेअरमन करण्यात आला. त्याच्यानंतर स्वामीजी राहणार कुठे, स्वामीजी राहणार कुठे म्हणून मग त्यावेळेला बिलिगिरी अय्यंगार नावाचे एक सॉलिसिटर होते, खूप मोठे सॉलिसिटर होते, खूप श्रीमंत होते. त्यांनी स्वामीजींच्याबद्दल एवढं ऐकलं होतं की त्यांनी सांगितले की माझा समुद्राच्या किनारी असणारा 4 मजल्याचा जो बंगला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 40 खोल्या आहेत, हा सगळा बंगला अख्खाच्या अख्खा स्वामीजींच्या सेवेसाठी मी देतोय. हा जो बंगला होता त्याला कॅसल कर्नन असं नाव होतं. आत्ता त्याला स्वामी विवेकानंद एलम असं नाव दिलं आहे. रामकृष्ण मिशनकडे येतो. तिथं 4थ्या मजल्यावर स्वामीजींची राहण्याची व्यवस्था आणि 6 खोल्या बाजूला, खालच्या बाजूला ड्रॉइंग हॉलच्या पुढच्या बाजूला खूप मोठा वरांडा, त्या वरांड्याच्या समोर केवळ समुद्र समोर दिसतोय असा, आणि एवढं असून तिथं एक मोठा पंडाल उभा केला होता. कारण स्वामीजी खाली बसले की दिसणार नाही, ते उंच बसली पाहिजेत. लोक इतकी यायची की स्वामीजींचं दर्शन महत्त्वाचं असायचं, त्यामुळे नुसतं ऐकून काम चालायचं नाही म्हणून एक खूप उंच पंडाल उभा केलं होतं. आता स्वामीजींच्या स्वागताची तयारी करायची म्हणजे काय करायची, मग कोणीतरी सांगितलं स्वामीजींचं जे भाषण आहे ना पार्लमेंट ऑफ रिलिजन ते छापून ते वाटायचं. त्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी स्वामीजींचं लागत होतं. रोज पेपरमध्ये तरी येतच होतं आणि पेपरचे मथळे असायचे, येणार पण केव्हा येणार असे काही ती मथळे असायचे. कारण स्वामीजींच्या येण्याची नेमकी तारीख कोणती याच्याबद्दल इतकी उत्सुकता होती, प्रत्येकजण एकमेकाला विचारायचा. प्रत्येकाला माहिती होती की कोणती तरी मोठी घटना घडणार आहे, पण केव्हा घडणार आहे. मग तोपर्यंत कोणी सांगायचं की असं ऐकण्यात आलं की एक दिवस स्वामीजी अगोदर पोचतात, अशा अफवा पण उठायच्या. पण स्वामीजी येणार या बातमीने अख्खा मद्रास जागा झालेला होता. आता या तिघांनी मिळून रिसेप्शन समिती तयार केली की स्वामीजींना कोणी रिसीव्ह करायचं, कोणी त्यांना हार घालायचं, हे सगळं ठरलं. हे सगळं ठरलं असताना याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचे ग्रस्त येऊन सहभागी झाले, ते म्हणजे कर्नल अल्कॉट. थिओसॉफिकल सोसायटीचे जे प्रमुख प्रवर्तक आहेत मॅडम ब्लावात्स्की, कर्नल अल्कॉट, हे दोघं महत्त्वाचे, आणि ब्लावात्स्कींची शिष्य ॲनी बेझंट. पण कर्नल अल्कॉट स्वतः या समितीमध्ये होते, कारण त्यांना थिओसॉफी म्हणजे जवळजवळ हिंदू धर्माचं बरंचसं त्याच्यामध्ये आहे. तेव्हा त्यांना असं वाटलं की थिओसॉफी याच्यामुळे आणखीन मोठी होईल. त्यामुळे कर्नल अल्कॉट एवढेच नुसतेच सामील झाले नाहीत, त्यांनी बिलिगिरी अय्यंगारांना सांगितले की जर तुम्हाला काही अडचण वाटली तर माझा बंगला हजर आहे. तयारी जय्यत झाली होती. आता प्रश्न असा आला की स्वामीजी कुठल्या स्टेशनवर येणार, एग्मोर नावाच्या स्टेशनवर येणार असं ठरलं. मग आता एग्मोर स्टेशन ते स्वामीजींचं राहण्याचं कर्नन कॅसल किंवा विवेकानंद एलम हे जे बंगला होता, या बंगल्याचं अंतर किती आहे, 9 किलोमीटर आहे. मग आता या 9 किलोमीटरमध्ये स्वामीजींना घेऊन जायचं म्हणून त्यांनी असं केलं की पहिल्यांदा म्हणजे स्वामीजींना कोण कोण रिसीव्ह करणार किंवा कोण कोण त्यांचं स्वागत करणार, जेव्हा उतरतील त्यावेळेला ही समिती करणार सगळं. पण नंतर मंडळं पुढे यायला लागली. त्यामुळे असं झालं की जिथून ते जायचे तिथं मोठ्या कमानी उभारण्यात आल्या. मग ती अमुक याची कमान, मग त्याच्या जरा पुढच्या बाजूला तेलुगू लोकांची वस्ती होती, त्यांनी आपली आंध्र कमान अशी चालू ठेवली. अशा कमानी उभारण्यात आल्या.
मग काही लोक हुशार होते, त्यांनी कमानीच्या बाजूला हळूच एक पंडाल उभा करून ठेवला, कारण इथं आले की स्वामीजींना 2 मिनटं बोलायला लावायचं. आता आलासिंगाला हे समजे ना की आम्ही निघणार किती वाजता हे ठीक आहे, पोचणार किती वाजता. तोपर्यंत बातमी आली की स्वामीजी कुंभकोणमवरून निघालेले आहेत, चिंगलपेठपर्यंत पोचलेले आहेत. सकाळी 3 वाजता चिंगलपटला पोचले, त्यामुळे 7:30 स्वामीजी एग्मोर स्टेशनला पोचतील अशी बातमी आली. 7:30ला पोचणार म्हटल्यानंतर लोकांनी 4:30-5 पासून त्या एग्मोर स्टेशनवर गर्दी करायला सुरुवात केली. अगोदर सगळी तयारी करण्यासाठी मद्रासचा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस एक ब्रिटिश माणूस होता, अप्सन त्याचं नाव. त्यांनी व्यवस्था सगळी आहे वगैरे त्यांनी गर्दी बघितली आणि त्याच्या लक्षात आले की आपण जी व्यवस्था म्हणतो ती काही व्यवस्था इथं होऊ शकत नाही. जवळजवळ अख्खा मद्रासचा पोलीस फोर्स तिथं आणण्यात आला. आता प्रश्न असा आला की स्वामीजी उतरल्यानंतर किती लोक पुढं जाणार. ते रेल्वेचं कंपार्टमेंट आणि त्याचा दरवाजा एवढा. आता प्रश्न असा की जाणार म्हणजे ते रिसेप्शन समितीचे प्रमुख, ते पण हायकोर्टाचे न्यायमूर्ती, त्यांनी पुढं जायचं, पण चुकून लोक गेली तर ते न्यायमूर्ती कुठं राहिले मग. म्हणून त्याची काय व्यवस्था करायची याच्यावर चर्चा चालली होती. स्टेशन मास्तर म्हणाला काळजी करू नका, प्लॅटफॉर्म तिकीटशिवाय कोणी आत यायचं नाही. तो म्हणाला साहेब प्लॅटफॉर्म तिकीट संपलीत. आता प्रश्न असा होता की मग शेवटी असं झालं, आलासिंगा म्हणाले काय परमेश्वराला माहिती, जे व्हायचं ते होऊ द्या, त्याला काही इलाज नाही, आता आपल्या हातात काय राहिलेलं नाही आहे. असं असताना 7:20 काही ठिकाणी 7:30 असा उल्लेख आहे, 7:20 7:30च्या आसपास ती ट्रेन एग्मोरला आली. काय केलं होतं या लोकांनी, तर अख्खा एग्मोर स्टेशनचा प्लॅटफॉर्म लाल वेल्वेटच्या कपड्याने कव्हर करून टाकला होता. स्वामीजींच्या पायाला धूळ लागता कामा नये. स्वामीजी उतरले, समोर जो जनसागर पसरलेला होता त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला आत्ता जी नुकतीच रेल्वे आली त्याच्या टपावर, कारण त्या बाजूला जे रेल्वेच्या होते त्यांना या बाजूचं दिसत नव्हतं, त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या टपावर चढून बघायला सुरुवात केली. इकडच्या बाजूला दरवाजातून इतकी लोक पुढं आली. तोपर्यंत या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर काही लोकांनी थोडीशी पोलिसांच्या मदतीने जागा केली आणि हे जस्टिस सुब्रमण्यम अय्यर आहेत, त्यांना म्हटले लवकर आवरून घ्या ते काय घालायचं ते, कारण हे नंतर मोका मिळेल न मिळेल. ते गेले पुढे, त्यांनी स्वामीजींचं स्वागत केलं. आता प्रश्न असा होता की स्वामीजींचं स्वागत करायचं म्हणजे जागा पाहिजे कमीत कमी 6 फूट, कारण साष्टांग प्रणिपात प्रत्येकजण. त्यात गमतीचा भाग असा झाला, आलेल्या सगळ्या लोकांनी स्वामीजींना साष्टांग दंडवत घालायचा प्रयत्न केला. आता उभे असणारे एकामेकाला लागत होते, ते सगळे आडवे होणार म्हटल्यानंतर मग काही लोकांनी साष्टांग दंडवत एकाचा होईपर्यंत बाजूला घ्यायचं, मग तो उभा राहिला की त्यांनी दुसऱ्यांनी घालायचं, असे साष्टांग दंडवत घालायला सुरुवात केली. तेवढ्यात स्वामीजींना कोणाला स्वामीजींचा गाल दिसला, कोणाला कपाळ दिसलं, काय त्या ह्याच्यातून, पण स्वामीजींचं दर्शन घ्यायचं. बरं ज्याचे पुढे आहेत ते मागं जात नव्हते, कारण कोणी कपड्याला हात लावून नमस्कार करत होतं. अशा उद्घोषामध्ये स्वामीजी संबंध भारती की जय, शिवाचा अवतार असल्यामुळे शिवाचा जय जयकार, त्याच्यानंतर एकोहम विप्रस बहुधा वदंती असं कमानी लावलेल्या, असं केल्यानंतर स्वामीजींना तेवढ्यात असं झालं की सुब्रमण्यम अय्यर म्हणजे जस्टिस सुब्रमण्यम अय्यर पुढे गेले, त्यांनी हे केले, पण सुंदरराम अय्यर म्हणून जे होते त्यांना स्वामीजींना पुढं जायचं होतं, ते इकडं तिकडं बघायला लागले. आलासिंगा म्हणाला मी काही करू शकत नाही, तुम्ही तुमची जागा करून घ्या. त्यांनी दोन्ही हात पुढं गेले आणि लोकांना ढकलायला सुरुवात केली आणि कसे तरी ते स्वामीजींच्या जवळ जाऊन पोहोचले. त्यांनी साष्टांग दंडवत स्वामीजींना घातला, स्वामीजींनी आशीर्वाद दिला आणि मग ते स्वामीजीला म्हणाले की स्वामीजी आपल्याला इथून लवकर निघायला लागेल, नाहीतर इथंच आपण अडकल्यासारखं होईल. असं म्हटल्यानंतर स्वामीजी तिथून पुढे यायला गेले. तोपर्यंत लोकांनी स्वामीजींच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. प्रत्येकजण घरामधून गुलाबांची किंवा फुलांची पाकळ्या फुलं घेऊन आला होता. ती सगळी फुलं स्वामीजींच्यावर उधळण्यात आली. बऱ्याचशा स्त्रियांनी रोज वॉटर, गुलाबाचं पाणी आणलं होतं, ते उधळायला सुरुवात केली. काही उच्चभ्रू स्त्रिया होत्या, त्यांनी अत्तर आणली होती, ती अत्तर लावायला सुरुवात केली. हे सगळं प्रकरण होऊन स्वामीजी कसे बसे रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडले. आता रेल्वे स्टेशनमध्ये बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला ती बग्गी ठेवली होती, त्या बग्गीवर स्वामीजी विराजमान झाले. आता प्रश्न असा होता की ते घोडे लावलेत, सगळं लावले, पण ते घोड्याला जायला जागा पाहिजे. मग असं झालं की घोड्याच्या समोर असणारे जे काही लोक होती त्यांनी आपल्या समोर असलेल्या लोकांना थोडं पुढं ढकलायला सुरुवात केली आणि मग गाडी थोडी पुढं जायला सुरुवात झाली. हे सगळं होत असताना वाटेत जर कमान लागली तर थांबायचं. त्या कमानीतून परत फुलांचा वर्षाव.
रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जितक्या बाल्कन्या होत्या किंवा जितके टेरेसेस होते, त्या टेरेसवर सगळी लोकं होती, ती हातात फुलं घेऊन उभा होती. त्या सगळ्यांचा वर्षाव फुलांवर होत होता, स्वामीजींच्यावर होत होता. आता स्वामीजींचा हा असा रथ किंवा असं जी काही बगीची चालली होती, हा सगळा चालत असताना स्वामीजींचं लक्ष किती नजर तेज होते पाहण्यासारखं आहे. एवढा जय जयकार चालला आहे, इतकं सगळं चाललं आहे, परत आजूबाजूला असणारे स्वामीजींशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. स्वामीजी नमस्कार. तर स्वामीजी फक्त हात म्हणजे बोलत नव्हते, हात हे करत होते. तोपर्यंत आजूबाजूला जे होते ते बोलतच होते. हे सगळं चाललं असतानाच त्यांची नजर एका ठिकाणी गेली आणि त्यांनी थोडंसं बघितल्यासारखं केलं आणि म्हणाले, सदानंद. सदानंद महाराज दर्शनासाठी आले होते. आपल्या पहिल्या शिष्याला त्यांनी पाहिलं आणि विसरलं असं कधी होऊ शकत नव्हतं. गमतीचा भाग, सदानंद महाराज मात्र स्वतः शिष्य असून पुढे आले नव्हते. ज्या माझ्या गुरुचा इतका मोठा सत्कार चालला आहे त्याच्या दृष्टीने मी अत्यंत कप पदार्थ आहे असं समजून ते मात्र सगळ्या गर्दीबरोबर चालले होते. स्वामीजींनी तेवढ्यातून माझ्या बाळा म्हणून हाक मारली आणि सदानंद महाराजांना बग्गीमध्ये घेतला. हे सदानंद महाराज म्हणजे भक्तीचा परमपुतळा होते. निश्चयानंदांबद्दल आपण ऐकलं तसं सदानंद महाराज म्हणजे सुद्धा काही साधं व्यक्तिमत्व नव्हतं. कसे झाले सदानंद महाराज आपण बघितलेलं आहे. हाथरसच्या स्टेशनवर स्वामीजी ग्लानी आलेल्या अवस्थेमध्ये खाली बसलेले आहेत. कारण एक फार विचित्र व्यक्तिमत्व त्यांना भेटलं होतं. 3-4 डब्याचा खाना खाणारा जो मारवाडी होता कोणी, तो मनुष्य व्यापारी, त्यांनी जेवणसुद्धा दिले. असं भुकेलेल्या अवस्थेमध्ये ते बसलेले असताना या गुप्तांनी म्हणजे सदानंद महाराजांनी त्यांना आपल्या घरी बोलवलं. स्वामीजींच्या प्रभावाखाली जो आला तो प्रभावातून बाहेर जाणं शक्य नव्हतं. हा गुडविन प्रभावाखाली आला काय आणि त्यानं सगळं सोडलं काय. गमतीचा भाग म्हणजे या गुडविनला स्वामीजींनी ब्रह्मचर्याची शपथ दिली होती. एखाद्या अमेरिकन किंवा ब्रिटिश माणसाला ज्यांनी जग पाहिलेलं आहे त्याला ब्रह्मचर्याचं महत्त्व नव्हे, ब्रह्मचर्याची दीक्षा दिली होती आणि ती त्यानं शेवटपर्यंत पाळलेली होती. इतकं स्वामीजींच्या प्रभावाचं सामर्थ्य होतं. सदानंद महाराजांनी जेव्हा स्वामीजींना पाहिलं तेव्हा एक असं आकर्षण निर्माण झालं की या स्वामीला सोडू नये. कारण आत्ता हा जेवला आणि जर रेल्वेत बसला तर गेला. म्हणजे ना गुंतवून ठेवण्यासाठी स्वामीजी आपण पहिली गोष्ट त्यांनी अशी विचारली, स्वामीजी तुम्हाला हुक्का प्यायला आवडेल का. स्वामीजी म्हणाले असेल तर दे. दे म्हणून ते घेऊन आले. मग हुक्का दिल्यानंतर भूक लागली आहे का. हो. जेवण असेल तर दे म्हणून जेवण त्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा फारच विद्वान स्वामी आहे. हळूहळू त्यांच्याशी संबंध वाढायला लागले आणि जरा काय झालं की हा सदानंद स्वामीजी होते जरा हसत खेळत वागणारे ग्रस्त होते. स्वामीजींच्यावर त्यांनी जेव्हा संवाद चालू केला तेव्हा ते म्हणाले, स्वामीजी मला तुमच्या बरोबर यायचं आहे. ते म्हणाले, बाळासाहेब मी ज्या प्रकारचं आयुष्य काढतो ना ते फक्त कल्पनेत ठीक आहे, ते सत्यात सगळ्यांना जमेल असं नाही. परिव्राजक हे सगळ्यात अवघड व्रत आहे. एकटं राहणं आणि या जगामध्ये माझा कोणाशीही संबंध नाही अशा विचाराने राहणं ही जगातली सगळ्यात दुरापास्त गोष्ट आहे. जयासी एकांत मानवला त्याचा कार्यभाग झाला असं तुकाराम महाराज म्हणतात. एकांत मानवणं अवघड आहे. आणि म्हणून तेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा गुप्ता महाराज म्हणजे सदानंद महाराज म्हणाले की महाराज नाही असं नाही, मी ठरवतो मला तुमच्याबरोबर यायचं आहे. मनधरणी केली स्वामी विवेकानंदांनी. नको येऊ नको बघ, पण ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांचाच त्या रेल्वेच्या कॉलनीमध्ये भिक्षा मागायला लावली. जिथं स्टेशन मास्तर म्हणून वावरले तिथल्या हमालांच्या घरी जाऊन भिक्षा मागायला लावली. तीही मागून आणली. भिक्षा मागून जेवण बनव तेही बनवून दिलं. आणि मग शेवटी एक प्रश्न विचारला, सदानंदा आहे का खरोखर मानसिक तयारी आहे का. म्हटलं स्वामीजी आता जगायचं तुमच्याबरोबर आणि मरायचं पण तुमच्याबरोबर. ठरलं म्हटल्यानंतर तिथल्या तिथं राजीनामा दिला. हाथरस स्टेशन संपलं, रेल्वेतली नोकरी संपली, घर संपलं, दार संपलं. आता माझे फक्त स्वामी. आणि स्वामीजींच्यावर ते बाहेर पडले. असे सदानंद स्वामी जेव्हा स्वामीजींच्यावर बाहेर पडले, सदानंद स्वामींनी शेवटपर्यंत आपली स्वतःची शुश्रूषा दुसऱ्याला करायला न देण्याचं कारण होतं. ते म्हणायचे तुम्ही शुश्रूषा करायला द्या जाल माझ्या शरीराची, पण हे लक्षात ठेवा हे शरीर स्वामीजींना दिलेलं आहे, त्याची तुम्ही शुश्रूषा नाही करू शकत. शेवटपर्यंत अत्यंत दुर्धर आजार असून
स्वामीजींना अत्यंत सदानंद महाराजांना अत्यंत वाईट अस्थमा होता. इतका होता की समोरच्याला बघणाऱ्याला वाटायचं की आता स्वामीजी जातात की काय. आणि म्हणून जेव्हा या मार्गारेट नोबल म्हणजे भगिनी निवेदिता त्यांनी विचारलं की तुम्हाला इतका दम्याचा त्रास होतो, मग तुम्ही औषध का घेत नाही. अगं म्हणाले, मी औषध घेणार होतो, पण जेव्हा दम्याची उबळ आली ना तेव्हा स्वामीजी समोर आले आणि म्हणले, तुझ्यापेक्षा वाईट दमा मला आहे. काय घेऊन बसलायस दमाने, शरीराला झालेले रोग आहेत, शरीराला होतील. ना हन्यते ना हन्यमाने शरीर. हे आत्म्याचं स्वरूपच नाही आहे. ज्यांना देह अनुभूती पूर्णपणे विसरलेले असे ते सत्पुरुष होते. हे सदानंद महाराज पुढे पुढे इतके स्वामीमय झाले, इतके स्वामीमय झाले की त्यांना स्वामीजींच्यावर जे ग्रंथ लिहिला गेला त्या ग्रंथाच्या प्रकाशनाचे कागद मायावतीच्या प्रसिद्धी विभागातनं त्यांच्याकडे पाठवले जायचे. त्यांच्या आश्रमामध्ये जिथं ते होतं ते सगळे वाचून त्याच्या दुरुस्त्या करायचे. आणि ती दुरुस्ती त्यांच्याकडून का करून घेतली जायची, तर ते स्वामीजींच्या भावावस्थेमध्ये असायचे. त्यामुळे ते बरोबर आहे की नाही त्यांना कळायचं. बरेच त्यांचे लीलाप्रसंग स्वामीजींचे स्वामी सदानंदांनी अशा पद्धतीने दुरुस्त केलेले आहेत. त्याचं कारण कारण ते नव्हतेच त्या प्रसंगाच्या तिथं, तरी दुरुस्त केलेले आहेत. आणि अशी आलेली जी काही पत्रिका होत्या त्याचं असं बाड ते बाजूला ठेवायचे. आणि त्याचं सगळं बाजूला ठेवलं होतं. आणि त्याच वेळेला स्वामीजी जेव्हा सदानंद त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये आजारी पडले तेव्हा त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना प्रातर्विधी करण्यासाठी सुद्धा संडासपर्यंत जाता येत नव्हता. आता प्रश्न असा होता की स्वामीजींना आपली विधी तिथंच करायला लागत असत. हे करायला लागत असताना एक दिवस लक्षात त्यांच्या असं आलं की हे सगळे वर्तमानपत्र वापरत आहेत याच्यासाठी. स्वामीजींनी बिलकुल त्याच्यावर बंदी घातली. सदानंद महाराज म्हणाले, सरस्वती आहे, हा कागद नाही आहे. ज्याच्यावर अक्षर लिहिलं जातं, अक्षर म्हणजे सरस्वती आहे. त्यामुळे मला अक्षर, ते म्हणाले स्वामीजी मग कोरा कागद, कोरा नाही, कागद म्हणजे सरस्वती आहे. मग आता प्रश्न असा आला की काय द्यायचं खाली, काहीतरी करावं लागेल. कपडा ठेवावा तर स्वामीजी त्याला तयार नाहीत. खूप शेवटी स्वामीजींनाच विचारलं सदानंदानं की सदानंद स्वामी तुम्ही सांगा काय करायचं, कारण आम्हाला हे पावत नाही. काहीतरी तुमची साफसफाई करायला आम्ही आहोत, सेवेला आहोत, पण काहीतरी सांगा. खूप विचार केला आणि स्वामी सदानंद डोळ्यातून पाणी आणून म्हणाले, हे प्रबुद्ध भारतचे जे कागद आलेत ना हे वापरा. का, माझी ही सुद्धा घाण काढणारी फक्त एकच माझी आई आहे, ती म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचे कागद आहेत ते वापरा, ते चालतील मला, कारण ते मला माफ करतील, बाकी कोणी करू शकणार नाही. इतकी गुरुभक्ती, जाज्वल्य गुरुभक्ती ज्याला म्हणतो अशी होती. त्या सदानंदानं त्यांनी वर बोलवलं आणि मग त्यांचा रथ पुढे जायला लागला. पुढे जात असताना वाटेत तेलुगू लोकांची वस्ती आली. त्या तेलुगू लोकांच्या वस्तीमध्ये स्वामीजी जाऊन थांबले. आणि तिथे जेव्हा ते गेले तेव्हा आंध्र प्रकाशिका नावाचं एक वर्तमानपत्र होतं तेलुगू लोकांचं. त्यांनी त्यांचं तिथं स्वागत केलं. आता स्वागताचा प्रकार असा होता की स्वामीजी आल्यानंतर स्वामीजींचे पाय धुवायचे. अजून बघितच आहेत ते, तिथंच बाजूला पाय करायचे, तिथंच पाय धुवायचे. कुंकुम तिलक काय असेल तो लावायचा, पुष्पवृष्टी ती काय असेल ते करायचे. कितीतरी स्त्रिया येऊन आरती करायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बग्गी जात असायची त्याच्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक साष्टांग दंडवत घालत असायचे. घोड्याला धरणाऱ्या माणसाची भयंकर विचित्र परिस्थिती असायची, कारण कोण केव्हा कुठे साष्टांग दंडवत घालीत, चुकून घोड्याने त्याच्यावर पाय जर दिला किंवा चाक जर तिथे गेले, त्यामुळे 2-4 लोक त्या बाजूला उभा राहिलेली असायची. अशी ही 9 किलोमीटरची यात्रा 2.5 तासानंतर संपत बीच रोडपर्यंत आली. आता बीच रोड म्हणजे पुढे जायचं, 1 किलोमीटर डाव्या बाजूला वळायचं आणि त्या बंगल्यामध्ये जायचं. इथं गेल्यानंतर मद्रासमधल्या काही तरुणांना इतका उत्साह आला. स्वामीजी हे उत्साहाचे प्रेरणादायीच होते. स्वामीजींच्या पुढे बघून कोणी हिरमुसला राहू शकतच नव्हता. एक वेगळी ताकद अंगात यायची. स्वामीजींच्या दर्शनाने एक वेगळं चैतन्य सळसळायचं. त्यात ही तरुण मंडळी विवेकानंदांच्या नावाने जयघोष केला आणि तिथे थांबवली ती गाडी आणि सांगितलं घोड्यांना काढा. मग दोन्ही घोडी बाजूला करण्यात आली आणि मग या सगळ्या तरुण वर्गामध्ये स्पर्धा लागली, स्वामीजींचा रथ कोण ओढणार.
5-5, 10-10 विद्यार्थी यायचे, स्वामीजींना ओढून घ्यायचे. ते 5 गेले की त्यांना दुसरे तयार असायचे, कारण ती संधी मला मिळाली पाहिजे. ज्यांनी स्वामीजींना अगोदर कधीच पाहिलेलं नाही, इतकी भक्ती समस्त जनसागरामध्ये तयार व्हावी आणि आपलं स्वतःकडून काहीतरी सेवा या देवाची व्हावी अशी भावना सगळ्यांच्यामध्ये हे बघून या मिस्टर आणि मिसेस सेव्हियरनं तर म्हणजे डोळ्यातून पाणी यायला लागलं. गुडविनला काय करावे कळेना. तो तर इतका खुश झाला होता की तो गुरुभक्तीने इतका वेडा झाला. तो म्हणाला, माझे स्वामीजी म्हणजे काय, व्हॉट मोर इज रिक्वायर्ड. एकतर त्यांनी स्वतः शॉर्ट हँड लिहित असल्यामुळे स्वामीजींच्यावर पुष्कळ दिवस काढले होते, पण स्वामीजींचा भारतातला अवतार आणि अमेरिकेतला आणि इंग्लंडमधला अवतार ह्याच्यामध्ये खूप फरक होता. तिकडे त्यांना रिसीव्ह करण्याची किंवा तिकडे त्यांना समजून घेण्याची पद्धत वेगळी होती, भारतामध्ये ती पद्धत वेगळी होती. इथे जेव्हा हे तरुण सगळे असे यायला लागले आणि मग हळूहळू त्यांना पुढे ओढायला लागले. सगळ्यात शेवटी 9:30 वाजता 2.5 तासानंतर या कर्नन कॅसल या ठिकाणी स्वामीजी पोहोचले. आता तिथे पोहोचल्यानंतर स्वामीजींनी आमच्यावर किती उपकार केले म्हणून कुणी काहीतरी लिहून आणलेलं असायचं, ते वाचायचं. कोणीतरी म्हणजे व्यक्तींनी नव्हे, मद्रासमधल्या संघटना. मग त्या जवळजवळ 50 होत्या. आता 50चे 1-1 मिनिट वाचायचं म्हटलं तरी 50 मिनिटं होतील. याबरोबर भारतातल्या बऱ्याचशा राजांनी आपली पत्रकं पाठवली होती. खेत्रीच्या महाराजांनी, अजित सिंगांनी स्वामीजींसाठी प्रशस्तीपत्र पाठवलं ते वाचणं जरुरीच आहे. मग ह्या आलासिंगा वगैरेंनी समिती जी होती त्यांनी ठरवलं की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही. आणि असं असून सुद्धा एक अर्धा 1 तासभर हे वाचण्यामध्ये जायचे. आणि या वाचण्यामध्ये म्हणजे स्वामीजींच्या नावाने तो एक खलिता असायचा, एक आदरयुक्त त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून प्रत्येकाने लिहिलेलं असायचं. असा तो सगळं ते चालू असताना विद्वान मनोरंजनी सभा नावाची एक सभा होती, त्यांनी संस्कृतमध्ये एक मानपत्र दिलं. ही सभा जी होती ती तमिळनाडूमधल्या म्हणजे मद्रासमधल्या संस्कृत जाणणाऱ्या आणि संस्कृतच्या नाटकांचं जोपासना करणारी ती संस्था होती. कालिदासांचे भवभूतींचे प्रयोग ते करायचे. आता गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी येणार. मग स्वामीजींना त्यांनी संस्कृतमध्ये ते प्रशस्तीपत्र तर दिलं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वामीजींना एक निरोप दिला की स्वामीजी, आम्ही तुमच्यासाठी एक संस्कृत नाटक लिहिलं आहे प्रबोध चंद्रोदय नावाचं, ते बघायला मात्र तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी यायला लागेल. मग स्वामीजींनी तेही मान्य केलं आणि असा सगळा हा लवाजमा जो आहे तो शेवटी तिथे पोहोचला. जेव्हा ते त्या बंगल्यात पोहोचले तेव्हा सगळ्यांनी मिळून, त्यातले जे अय्यर होते सुब्रमण्यम अय्यर, ते आले आणि सगळ्यांच्या पाया पडायला लागले. स्वामीजींना फक्त थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी जरा फ्री करावं. स्वामीजी सकाळचे 10-10:30 वाजले होते. स्वामीजींना थोडंसं मुक्त करण्यात आलं. मुक्त म्हणजे ते लोकांच्यातून मुक्त झाले आणि आत जेव्हा बंगल्यामध्ये आले तेव्हा आतल्या गोटातली जी मंडळी होती ती साधारण 20-25 होती. पैकी 6 तर बरोबरच आलेले होते. निरंजनानंद स्वामी म्हणाले, नरेन, अजूनही नरेन म्हणायचे त्यांना, नरेन आमच्याशी कधी बोलणार? शिवानंद महाराज म्हणाले, आम्ही पण काय फक्त दर्शनच घ्यायचं काय? मग स्वामीजी म्हणाले, एक काम करा, तंबाखू काढा. स्वामीजींनी छानपैकी तंबाखू काढली, एक हुक्का तो शिलगावला आणि गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांच्या शरीरावर जाणारे परिणाम सगळ्यांना जाणवत होते. आलासिंगाला जाणवत होते की हे स्वामीजी जेव्हा इथं परिव्राजक म्हणून आले त्यावेळेला काय तरुण दिसत होते आणि आता त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत चालला आहे. तेजामध्ये कुठेही कमी नव्हती, पण शरीर मात्र हळूहळू धसत चाललं आहे हे त्यांना जाणवत होतं. आणि हे सगळं होत असतानाच या 3 मंडळींनी, यांची जी मंडळी होती ती सगळे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी आता आपण थोडंसं ठरवूया, कारण गडबड व्हायला नको. किती भाषणं करायची? स्वामीजी म्हणाले, सांगा मला काय काय आहे. यांनी सांगितलं, स्वामीजी फक्त 4 भाषणं तुमची 2 आठवड्यामध्ये होतील. ते बरोबर आलेले युरोपियन लोकांना बरं वाटलं. 4च भाषणं 3 आठवडे जवळजवळ राहणार आणि 4 भाषणं. त्यांच्या हे लक्षात आलं नाही, स्वामीजींचा दिवस चालू व्हायचा सकाळी 4ला, रात्री 1च्या आसपास लोक निघून जायचे. दर्शनाची रांग 5 ते 6 तासाची असायची आणि रांग म्हणजे आतल्या बाजूला 3-4 लोकांना अशी ड्युटी देऊन ठेवली होती की जो दर्शनाला आला त्याला सांगायचं, हला आता निघा बाहेर. असं असून 6-7 तासाची रांग लागलेली असायची. एवढं असून
जिथं राहत होते तिथे बाहेर एक पंडाल उभा केला होता. त्या पंडालावर स्वामीजी वर बसायचे आणि सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास प्रश्न उत्तर असायचे. आता स्वामीजींना प्रश्न उत्तरं विचारायला जे आले होते त्यांची व्हरायटी जर वैविध्य जर बघितलं तर असं लक्षात येतं की कोण कशासाठी येत होतं त्याचं काही निमित्तच नाही. अत्यंत तळमळीचे साधक पण येत होते, मी किती शिकलो हे दाखवणारे पण येत होते, स्वामीजींना नामोहरण करायचं म्हणून पण काही येत होते, स्वामीजींच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं म्हणून येत होते, आणि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक होते. ते एक तरुण आला आणि तो तरुण येऊन स्वामीजींच्या पाया पडायला आणि म्हणाला की प्रश्न विचारायचा आहे. स्वामीजी म्हणाले विचार, काय विचारायचं आहे? स्वामीजी म्हणाले तुम्ही राजयोगावर भाषणं दिली ना, त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालं, तेव्हापासून मी राजयोगाची साधना चालू केली आहे. आणि काय केलं आहे? ते म्हणाले असं 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 मला माझ्यामध्ये बदल जाणवत आहेत. मला माझ्या जवळच्या 6 अध्यायांनी सांगितले की तुझ्या डोक्यावर परिणाम होईल, गुरुशिवाय करू नकोस. त्यामुळे मी घाबरलो, मी काय करू? स्वामीजींनी ताबडतोब सांगितलं तुझं सगळं व्यवस्थित चाललं आहे, तू अगदी जवळ आहेस, अजिबात थांबू नकोस, साधना चालू ठेव. हे इकडं झालं. तोपर्यंत एक तिरुपतीवरून वैखानस या पंथाचा एक माणूस आला. वैखानस पंथ आपल्याकडे नाही आहे, तो फक्त मद्रास म्हणजे दक्षिण भारतामध्ये आहे. वैखानस पंथ म्हणजे वैष्णव पंथ आहे तो. हे वैखानस ऋषी म्हणजे अत्री ऋषी किंवा मरीची, अत्री हे ऋषी आहेत यांचे गुरु, आणि हे विष्णू स्वरूप समजले जातात. हे विष्णू स्वरूप समजल्यामुळे ते त्यांच्या पंथामध्ये अंतिम ध्येय म्हणजे विष्णू, विष्णू पदावर जाणे, म्हणजे विष्णू पद नव्हे, विष्णू पदाशी जाणे हा त्यांचा अंतिम ध्येय असतं. हा अत्यंत साधना केलेला भक्त तिरुपतीला असताना त्याच्या कसं काय लक्षात आलं, त्याला असा दृष्टांत झाला की विष्णू तिथे येणार आहे. तो आला, स्वामीजींना भेटला आणि त्यांनी विचारलं काहीच नाही, तो फक्त घळाघळा रडायला लागला. जमलेल्या सगळ्या लोकांना कळेना की हा माणूस येतोय काय, रडतोय काय. स्वामीजींना माहिती होतं काय चाललंय. आला, त्यांनी स्वामीजींचे साष्टांग दंडवत घातले, दोन्ही पाय हाताने धरले, आणि पाय धरले हाताने म्हटलं तर कोणाला कळेना. ते म्हणाले नाही, विष्णू पाद. असा वैखानस पंथातला एक माणूस पण येऊन गेला. याचबरोबर काही लोक यायचे. एक बुद्धिस्ट स्कॉलर आले, नरसिंह नाव त्यांचं. ते आले आणि स्वामीजींच्यावर वाद घालायला लागले. सुरुवात झाली वादाला साधारण 11 वाजता. संध्याकाळी 6:30 वाजता वाद थांबवण्यात आला. ऐकणाऱ्या लोकांना कळत नव्हतं की या 2 धर्मामध्ये बोलण्यासारखं एवढं आहे हे त्यांना खिचगंतीत नव्हतं. बरेचसे पंडित बसलेले होते. शेवटी 6:30 वाजता त्या माणसाने उठून तुम्हीच गौतम बुद्ध आहात म्हणून नमस्कार घातल्यानंतर निघून गेला. याचबरोबर एक पंडित आला, तो स्वामीजींच्यावर वादविवाद करायला लागला. द्वैत, अमुक तमुक सगळे वादविवाद करायला लागला. स्वामीजी त्याच्याशी वाद करायला लागले. जेव्हा स्वामीजींना लक्षात आले की हा आपलं पांडित्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला मात्र स्वामीजीने त्याला नामोहरण पण केलंच, पण जाता जाता एवढंच म्हणाले की ज्या पद्धतीने तुम्ही संस्कृत शब्दाचं उच्चारण केलं, शास्त्राच्या नियमाप्रमाणे आमचा शास्त्रवाद होऊ शकत नाही तुमच्याशी. कारण ज्याला एखाद्या शब्दाचा उच्चार व्यवस्थित करता येत नाही, ज्याचा कल्पशास्त्राचा अभ्यास झालेला नाही, त्यांनी वाद करू नये. तो म्हणाला मी जवळजवळ लहानपणापासून संस्कृत विद्यालयातच शिकलेलं आहे. म्हटले मला माहिती नाही कोण गुरु शिकवते तुला, म्हणून त्याचे 2 उच्चार चुकलेले सांगितले. स्वामीजींनी सांगितलं परत उच्चार चुकणाऱ्या माणसाशी वाद करायला मला घालू नका. बघणारे सगळे अवाक झाले की स्वामीजींचं ज्ञान किती आहे. हे सगळं चालत असताना दुसरा एक पंडित आला, आणि त्या पंडित आला तो संस्कृत बोलतच आला. स्वामीजींच्या लक्षात आले की याला सगळ्यांच्या पुढं आपले संस्कृतचं प्रभुत्व दाखवायचं. स्वामीजींनी इंग्रजीमध्ये उत्तर द्यायला सुरुवात केली. हा परत संस्कृतमध्ये, स्वामीजी परत इंग्लिशमध्ये उत्तर देत होते. आणि प्रश्न मात्र फार सुंदर होता, अद्वैत श्रेष्ठ की द्वैत श्रेष्ठ. खूप वेळ वादविवाद झाला. आलासिंगा म्हणाले स्वामीजी आवरून घ्या ना, अजून बरेचसे थांबलेले आहेत. स्वामीजी म्हणाले टेल हिम वन फायनल थिंग. इंग्रजीमध्ये सांगितलं टेल हिम वन फायनल थिंग. जोपर्यंत मी या शरीरात आहे तोपर्यंत द्वैत आहे, ज्यावेळेला मी देहानुभूतीतून बाहेर पडेल त्यावेळेला फक्त अद्वैत असेल. त्याबरोबर तो माणूस उठून निघून गेला. त्याच्यानंतर एक 6-7 शैव पंडित आले, शिवाला मांडणारे. तामिळनाडूमध्ये अजूनसुद्धा, पूर्वी तर म्हणजे भयंकरच होतं, शैव आणि वैष्णवांचं असणारं
म्हणजे शैव बायका सारवताना आडवंसुद्धा सारवत नाहीत असं म्हणतात. म्हणजे जे काय करायचं आहे म्हणून कपडा शिव असं म्हणतच नाहीत, कपड्याला टाका टाक, कारण त्याच्यात शिव येतं असं वैष्णवांबद्दल बोललं जातं. इतके ते एकामेकाच्या विरुद्ध आहेत. असे 6-7 शैव पंडित आले आणि स्वामीजींच्यावर बोलायला लागले. प्रश्न मग त्याने विचारलेला मात्र ज्यांनी पाठवलं होतं त्यांचे गुरु ते नंतर फार मोठे शैव पंडित झाले. निलेश्वर म्हणून होते, ते खूप मोठे पंडित झाले. त्यांनी या 6 शिष्यांना पाठवलं होतं आणि या 6 शिष्यांनी एकच प्रश्न स्वामीजींना विचारला, स्वामीजी अव्यक्तातून व्यक्त कसं झालं? पहिल्यांदा सगळं अव्यक्त होतं आणि आपल्याला माहिती आहे की व्यक्त झालं, हे झालं कसं? आता सगळ्यांना उत्सुकता होती की स्वामीजी काय उत्तर देणार. स्वामीजींनी दिलेलं उत्तर अक्षरशः सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले, प्रश्न तुम्ही व्यक्तातला विचारताय आणि अव्यक्ताला विचारताय. व्यक्तातले प्रश्न अव्यक्ताला विचारले जाऊ शकत नाहीत. निर्मिती, क्रिया, एखादी गोष्ट होणं हे सगळं व्यक्तामधलं आहे आणि ह्या गोष्टी अव्यक्ताला लागू पडत नाहीत. मग ते म्हणाले, स्वामीजी मग व्यक्त झालंच नाही असं म्हणायचं? नाही, व्यक्त झालं नाही असं कोण म्हणत आहे, पण अव्यक्तापासून व्यक्त कसं झालं? स्वामीजी म्हणाले, त्याच्यासाठी अव्यक्त होऊन बघायला लागेल. मग ते कसं करावं? ते म्हणाले, व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणे हीच प्रगती आहे. मग अव्यक्त झाल्यानंतर हे आपल्याला कळत असेल तर तुम्ही अव्यक्तात नाही. म्हणजे याचा अर्थ स्वामीजी म्हणाले, अव्यक्तामध्ये जो गेला त्याला हा प्रश्न उरत नाही, व्यक्तामध्ये जो आहे त्याचा हा प्रश्न सुटत नाही. तेही आनंदाने निघून गेले. अशा प्रत्येकाच्या एक शंका स्वामीजी रोज दूर करत असत. रोज सकाळ संध्याकाळ प्रश्नोत्तराचा भाग चालू आणि त्याच वेळेला त्यांनी जे 4 विषय निवडले होते त्यामधला पहिला विषय त्यांनी व्हिक्टोरिया हॉल, अजूनही तो तिथे आहे, या व्हिक्टोरिया हॉलची कॅपॅसिटी होती 650. आता गमतीचा भाग असा होता की विवेकानंद आल्यानंतर किती लोक येतील याचा एक अंदाज केला गेला. अंदाज होता की 1000, ठीक आहे, म्हणजे 600 आहे कॅपॅसिटी, कच्चून उभा राहतील, काही उभा राहतील, काही बाजूला उभा राहतील, सगळे मिळून एक 1000 होतील. झाला गमतीचा भाग असा की त्या व्हिक्टोरिया हॉलच्या बाहेरच्या बाजूला 10,000 लोक होते. आत जेवढी बसली तेवढी बसलीच. आता प्रश्न असा आला, पहिली गोष्ट म्हणजे व्हिक्टोरिया हॉलमध्ये 4:30 वाजता भाषण, ठीक, उत्तम. आता 4:30 वाजता भाषण आहे म्हटल्यानंतर स्वामीजींना कमीत कमी घरापासून त्या हॉलपर्यंत यायला जायला पाहिजे. अटेंड करणाऱ्यापैकी अर्धे स्वामीजींच्या घराजवळ. स्वामीजींनी घरातनं बाहेर पाऊल ठेवलं की बरोबर सगळे. आता ती परत, आणि तेच तो जो हॉल होता व्हिक्टोरिया हॉल आणि राहायची जी कॅसल कर्नन म्हणून होतं, त्या दोघांमधलं अंतर 8 किलोमीटरचं होतं. आता त्या 8 किलोमीटरसाठी स्वामीजींना सांगितलं, स्वामी तुम्ही 2 वाजता निघा, कारण 4:30 काही पोचत नाही आपण. स्वामीजी बिचारे लवकर निघाले, कसं तरी करून तिथं पोहोचले आणि आवाज असा आले आले आले, इथं आहेत बघ, तिथं आहेत बघ, उठले, बसले, निघाले, त्या बाजूला या बाजूला, असा आवाज जो सुरू व्हायचा, सगळ्या माना इकडं तरी वळायच्या, सगळ्या माना तिकडं तरी वळायच्या. ते बघ, ते चालतात, ते कसे चालतात बघ, कसे, इतकं सगळे भारून गेलेले असायचे. व्यक्तिमत्व असं होतं. सुंदरम अय्यरांची अवस्था, ते तर एकदम बाजूला होते, ते तर म्हणायचे मला स्वामीजी दिसलेच नाहीत, मला फक्त सिंहच दिसतो. स्वामीजी पावलं टाकत चालताना सुद्धा लोकांना असं वाटायचे की एखादा सिंह चालला आहे. स्वामीजी त्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये गेले, आतमध्ये गेले आणि गमतीचा भागमध्ये त्यांना कोणीतरी सांगितलं की स्वामीजी बाहेर 10,000 लोक आहेत. स्वामीजींना काय कळेना. स्वामीजींनी पटदिशी निर्णय घेतला. ते म्हणाले आत बोलतच नाही मी. स्वामीजी बाहेर पडले आणि स्वामीजी बाहेर येत आहेत आणि बाहेर बोलणार आहेत म्हटल्यानंतर बाहेरच्या लोकांनी स्वामी विवेकानंद की जय सुरू झालं. 10,000 बाहेरचे लोक, आतले 1000 जे होते ते बाहेर आले, 11-12,000, आणि स्वामीजी बाहेर बोलणार आहेत म्हटल्यानंतर जे परत जात होते ते सगळे परत आले. आता प्रश्न असा होता की बाहेर काही व्यवस्थाच नव्हती बोलायची. स्वामीजींनी पटदिशी असं केलं, आपली जी बग्गी होती त्या बग्गीला 2 छानसे पांढरे घोडे लावले होते. स्वामीजी बग्गीत चढले, त्याच्यात जो माहुताचा भाग आहे जिथे तो घोडेस्वार बसतो, साईस ज्याला म्हणतात, तिथे जाऊन स्वामीजी उभा राहिले. तो सगळ्यात उंच भाग. बऱ्याचशा लोकांच्या असं लक्षात आलं, आला सिंगा पेरुमल तर म्हणाला कृष्णाने हेच केलं होतं, तेच सफेद घोडे, तोच रथ, त्याच रथावर हे कृष्ण,
आणि सगळे ऐकतात, त्याला गीतेचं महत्त्व येणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि मग स्वामीजींनी तिथून एक 1.5 तासाचं एक जे भाषण केलं, ते भाषण अत्यंत प्रभावी होतं. या गमतीचा भाग असा होता की कोणत्याही भाषणामध्ये कुठल्या तरी प्रकारचा शारीरिक पीडा होते, त्रास होतो, कोणाला खाज येते, कोणाला अमुक होतं, कोण शिंकतो, कोण मागे जातो, कोण कंटाळतो, कोण जांभया देतो. परिस्थिती अशी होती की जर कोणी थोडं जरी गडबड जरी केली तरी त्याला बाकीची गप्प बसायची. कान जीव लावून ज्याला म्हणतो, कानात प्राण ओतणे ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने कोण ऐकत होतं? मद्रास शहरातला सामान्य माणूस वेदांत ऐकत होता. सांगणारे प्रत्यक्ष स्वामीजी कृष्णाच्या भूमिकेमध्ये होते. ज्या स्वामीजींना स्वतः नैमित्तिक व्यवहार करताना देहबुद्धीवर येणं अवघड होतं, ते स्वामीजी जेव्हा बोलायला लागत तेव्हा त्यांना देहबुद्धी असणं शक्यच नव्हतं. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींचा आवाज. तो आवाज जेव्हा तिथून त्या, तसं बघायला गेलं तर 10,000 15,000 लोक ज्या पद्धतीने पसरले असत आणि यामध्ये कुठेही माईक सिस्टम नाही आहे. हा आवाज पोचला कसा, हा आवाज ज्या पद्धतीने त्यांनी ऐकला गेला, या सगळ्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह, ऐकण्याची प्रचंड ओढ, कान तृप्त झाल्याची भावना सगळ्यांच्या ह्याच्याबरोबर. आणि असं हे जवळजवळ 1.5 तासाचं भाषण जेव्हा प्रवचन संपलं तेव्हा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. अशी ही पहिली सभा स्वामी विवेकानंदांची व्हिक्टोरिया हॉलमध्ये झाली. अजून 2-2.5 आठवडे जायचे होते. तोपर्यंत मद्रासमधल्या सगळ्या शाळेच्या प्रिन्सिपलने डिक्लेअर करून टाकलं 7 दिवस शाळा बंद. मद्रासच्या शाळा जवळजवळ 1 आठवडा स्वामीजींच्या मुळं बंद होत्या. कारण असं होतं, शिक्षकांना ऐकायचं होतं, मुलांच्या आईवडिलांना ऐकायचं होतं आणि काही मुलांना पण ऐकायचं होतं. एक वेगळ्या प्रकारच्या सणाचं महत्त्व अख्ख्या मद्रास शहराला आलं होतं. इतका मोठा सोहळा कलकत्ता शहरात सुद्धा झाला नाही. जरी कलकत्ता शहरामध्ये सियालदा स्टेशनवर स्वामीजी पोहोचल्यानंतर 25,000 लोक तिथं आली होती एका स्टेशनवर, पण तरीसुद्धा जो सोहळा ज्या पद्धतीने मद्रासमध्ये झाला तसा परत झाला नाही असं बरेच लोक दोन्ही पाहणारे म्हणतात. इथंही पाहणारे आणि नंतरही पाहणारे म्हणतात. पुढे स्वामीजींनी मद्रासमध्ये राहिलेली भाषणं कोणती केली, कुठं केली, त्यांना काय प्रतिसाद आला, हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा जो फोटो आहे, स्वामीजींनी मद्रासमध्ये आपले